नमस्कार माझ्या मित्रांनो, मी साईनाथ नारायण भावसार आज तुमच्यासाठी एक हटके व्हिडिओ घेऊन आलो आहे. तर तुम्ही माझे यूट्यूबवर व्हिडिओ बघितले असतीलच. तर त्या व्हिडिओमध्ये मी माझ्या 12वीच्या विद्यार्थ्यांना केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्सचे विषय शिकवत असतो आणि माझ्या 10वीच्या विद्यार्थ्यांना मी विज्ञान आणि गणित हे 2 विषय शिकवत असतो. आणि बहुतेक मुलांनी ज्यांनी माझे यूट्यूबवर व्हिडिओ बघितले, बहुतेक मुलांनी आता त्या व्हिडिओचा आधार घेऊन घरीच अभ्यास सुरू केला आहे. तर ह्याबद्दल मला खरंच खूप आनंद आहे. तर बहुतेक मुलं मला सांगतात की सर तुम्ही एक असा व्हिडिओ तयार करा की त्याच्यामध्ये काहीतरी माहिती भेटेल कोर्सबद्दल. तर त्यांच्या या गोष्टीचा मी विचार केला, कारण आता काही दिवसामध्ये 12वीचा आणि 15वीचा रिझल्ट लागणार आहे. बरोबर, 12वी तर महत्त्वाचा टप्पा होता तुमच्या जीवनाचा. आता पुढचा टप्पा चालू होणार आहे 15वी, आणि जे 15वीला होते आता मुलं, त्यांच्या हातामध्ये डिग्री येणार आहे. बरोबर आहे. तर त्यांनी मला सजेस्ट केलं की तुम्ही एक असा व्हिडिओ बनवा ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या कोर्सेसची माहिती आम्हाला भेटू शकेल. तर त्या अनुषंगाने आज मी हा व्हिडिओ बनवत आहे. ठीक आहे, चला. तर तुम्ही माझ्या ह्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये, सगळ्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल की व्हाईट बोर्डवर मी नेहमीच काहीतरी फॉर्म्युले लिहून ठेवलेलं असतं, किंवा केमिस्ट्रीचे फॉर्म्युले असतात, मॅथमॅटिक्सचे फॉर्म्युले असतात, काही सूत्र असतात. पण आज तुम्ही बघाल तर ह्या व्हाईट बोर्डवर फक्त मी 2च वाक्य लिहून ठेवलेली आहे. ती म्हणजे व्हॉट आफ्टर 12th अँड व्हॉट आफ्टर डिग्री. म्हणजेच 12वी नंतर काय आणि पदवीनंतर काय, डिग्रीनंतर काय, असे प्रश्नचिन्ह तुम्हाला नेहमीच येणार आहे. तुम्हाला नेहमीच सतावणार आहे ते प्रश्न. तुम्हालाच काय, तुमच्या आईवडिलांना पण सतावणार आहे, तुमच्या नातेवाईकांना पण सतावणार आहे. बरोबर. तर आता काही येत्या दिवसामध्ये तुमचा रिझल्ट लागणार आहे 12वीचा, 15वीचा पण लागणार आहे, आणि भरपूर मुलं चांगल्या टक्क्यांनी पास होतील अशी मी आशा बाळगतो. तुम्ही सगळ्यांनी तर चांगला अभ्यास केलेलाच आहे आणि तुमची मेहनत फळाला येणारच. ठीक आहे. मग मित्रांनो, जेव्हा 12वीचा रिझल्ट हातात येतो त्या दिवशी आपण एकदम आनंदात असतो, कारण आपण पास झालेलो असतो आणि आपल्याला चांगले टक्के पडलेले असतात. आपण सगळीकडे नाचत असतो, अरे मला चांगले टक्के पडले, मी पास झालो, मस्तपैकी. तो दिवस आपल्यासाठी खूप चांगला असतो. पण दुसऱ्या दिवशी बोलतात ना, आनंद काही जास्त वेळ टिकत नाही. तर दुसऱ्या दिवशी पुन्हा आपल्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होतं आणि आपले आई वडील, आपले नातेवाईक आपल्याकडे प्रश्नार्थक चेहऱ्याने बघतात, पुढे काय. आणि आपल्याला मग तो आदल्या दिवसाचा आनंद आहे तो मग आपण विसरून जातो आणि आपण ते क्वेश्चन मार्क जो आहे त्याचाच आन्सर शोधायला निघून जातो. तर मित्रांनो, बहुतेक मुलं काय करतात, तर आईवडिलांनी सजेस्ट केलेल्या कोर्सेसला किंवा त्यांच्या मित्रमैत्रिणींनी सजेस्ट केलेल्या कोर्सेसला, किंवा एखादा मुलगा किंवा मुलगी एखाद्या कोर्समध्ये सक्सेस झाला असेल आणि त्यालाच बघून तुम्ही काय करतात, तर तो विषय निवडतात. पण मित्रांनो, एक लक्षात ठेवा, कोणाची कॉपी करू नका. त्याने केलं, तिने केलं म्हणजे तुम्हाला ते जमेल याची काय गॅरंटी देता येते का? नाही देता येत ना. बरोबर आहे. म्हणून त्याच अनुषंगाने मी 12वी नंतर काय आणि 15वी नंतर काय ह्याच्यावर एक व्हिडिओ बनवायचं ठरवलं आणि आज हा व्हिडिओ तुमच्यासमोर मी सादर करतो. तर पहिले मी माझ्या 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी बोलेल. तर जेव्हा तुम्ही 10वीला होतात तेव्हा तुम्हाला नेहमीच एक प्रश्न विचारला जायचा, तुमच्या नातेवाईकांकडून, तुमच्या आईवडिलांकडून, तुमच्या शिक्षकांकडून नेहमीच एक प्रश्न विचारला जायचा, बाळ मोठा होऊन तू काय बनणार आहेस. आपण ती वेळ निभावण्यासाठी आपण काहीतरी थातूरमातूर उत्तर देऊन द्यायचो की सर मी डॉक्टर बनणार आहे, सर मी इंजिनियर बनणार आहे. मित्रांनो, त्यावेळी तुम्ही ते वाक्य नुसतं वेळ घालवण्यासाठी बोलतात, पण काही मुलं जे असतात ना, ते वाक्य साठवून ठेवतात. तेच त्यांचं ध्येय असतं आणि त्याच अनुषंगाने ते पुढे जात असतात. बरोबर आहे. आता 12वीला तुम्हाला प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. हे का निर्माण झालेलं आहे? कारण 10वीला तुम्ही जे बोललेलं आहे, मला डॉक्टर बनायचं आहे, मला इंजिनियर बनायचं आहे, ते आता स्वप्न तुमचं आहे का? तेच ध्येय आहे का तुमचं? की इतरांकडून जे रिप्लाय आले त्याच्यावरून तुम्ही स्वतःचं ध्येय बदललं? बरोबर ना, असं पण होतं की नाही? बरोबर. तेच 10वीचं जे ध्येय आहे तेच जर तुम्ही पुढे कंटिन्यू ठेवलं तर मित्रांनो, नक्कीच तुम्ही आयुष्यामध्ये सक्सेस व्हाल. पण कसं आहे, 10वी बेसिक असतो, 10वी पाया आहे. 10वी नंतर तुम्ही 11ला जातात, कॉलेज इयर चालू होतं, त्याच्यामध्ये आपण ते सगळं विसरून जातो. कॉलेजची जे मौज मजा असते त्याच्यामध्ये आपण सगळं विसरून जातो. बरोबर आहे. पण 12वी नंतर आपल्याला ते विसरता कामा नये. 12वीला जो डिसिजन घेतला तोच डिसिजन तुमचा आयुष्यात सेटल होण्यासाठी तुम्हाला कामाला येणार आहे, हे लक्षात ठेवा. मग 12वी नंतर तुमची कुठेही ओढाताण होऊ नये म्हणून मी काही कोर्सेस सांगणार आहे तुम्हाला 12वी नंतर शिकण्यासारखे. ते कोर्सेसचा तुम्ही नक्कीच विचार करावा अशी मी विनंती करतो. तर आता पहिले मी 12वीबद्दल बोलतो.
तर तुम्हाला माहिती आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये 10वी नंतर 3 बेसिक कोर्सेस आहेत. तर पहिला आर्ट्स, दुसरा कॉमर्स आणि तिसरा सायन्स. बरोबर आहे. ज्याला 90% पडले तो नक्की सायन्स घेतो, ज्याला 80% किंवा 70% पडले तो नक्की कॉमर्स घेतो, आणि ज्याला 50%च्या खाली येतो बिचारा आर्ट्स घेतो. बरोबर आहे. हे तर आपल्याकडे ठरवून दिलेलं आहे. आता माझ्या वेळी तर 90% पडलेले असायचे, तर तो मुलगा किंवा ती मुलगी सायन्सच घेतलं पाहिजे अशी जबरदस्ती होती. पण आत्ताचा काळ बदलला आहे. आता 95%वाला मुलगा किंवा मुलगी आर्ट्स घेते किंवा कॉमर्स घेते. आता हे मुलं का असं घेतात? कारण त्यांचं ध्येय ठरलेलंच असतं मित्रांनो. त्यांचं ध्येय ठरलेलं असतं. जर एखाद्याला काही वेगळं बनायचं असेल आणि त्या क्षेत्रामध्ये जाऊन जर त्याची प्रगती होणार असेल, तर तो किती टक्के पडू द्या, तो ते क्षेत्र निवडणार म्हणजे निवडणार. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे की नाही? मग पहिलं सर्वात महत्त्वाचं, आत्ता तर तुम्ही 12वीच्या विद्यार्थ्यांनी तर ध्येय ठरवा की मला हे बनायचंच आहे आणि याच्यासाठी काही करण्याची माझी तयारी असणार आहे. ठीक आहे. चला, मग आता तुम्ही 12वी समजा आर्ट्समधून केली, कॉमर्समधून केली, सायन्समधून केली. आता या तिन्ही शाखेमधून तुम्हाला कोणकोणते वेगवेगळे पर्याय आहेत ते मी तुमच्यासमोर आता मांडायला सुरुवात करतो. तर सर्वात महत्त्वाचं, आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स या 3 ज्या शाखा आहेत. चौथी शाखा तुम्हाला माहिती आहे, डिप्लोमा. बरोबर. काही जण 10वी नंतर डिप्लोमा कोर्सेसला जातात. ओके. ते डिप्लोमा कोर्सेस ऑब्व्हियसली 3 वर्षाचा डिप्लोमा असतात, नंतर डायरेक्ट सेकंड इयर डिग्रीला ॲडमिशन भेटतं. ते पण तुमच्यासाठी बेनिफिशियल आहे. पण डिप्लोमा प्रत्येकाला जमत नाही. तर आता काय करावं बघा. आता मी पहिले कॉमर्सच्या विषयाविषयी बोलतो. बरोबर. आता तुम्हाला एवढं माहिती असेल की आपल्या महाराष्ट्रामध्ये बहुतेक विद्यार्थी कॉमर्स हा विषय निवडतात. कॉमर्सचा अर्थ काय? उद्योग. कॉमर्सचा अर्थ काय बाळांनो? उद्योग. आणि उद्योग म्हणजे काय? तर आपण एक मोठं बिझनेसमॅन बनायचं असतं. त्या लोकांना काहीतरी वेगळं करायचं असतं, म्हणून ते कॉमर्सच्या क्षेत्रामध्ये येतात. आणि कॉमर्सच्या क्षेत्रामध्ये उद्योजकाची व्याख्या पण खूप सुंदररित्या दिलेली आहे. बरोबर. उद्योजक काय असतं, उद्योजक कसं बनायचं, त्याचं बेसिक ट्रेनिंग तुम्हाला कॉमर्स या विषयामध्ये भेटतं. मग आता 12वी तुम्ही कॉमर्समधून पास झालात, मग त्याच्यापुढे काय? मग त्याच्यापुढे मित्रांनो तुमच्याकडे 2 ऑप्शन आहेत. आता पहिला ऑप्शन कोणता? पहिला ऑप्शन, तुम्ही पारंपरिक कोर्सेसला जायचं. आता पारंपरिक कोर्सेस म्हणजे काय? त्याला आम्ही प्लेन बी.कॉम बोलतो. काय बोलतो? प्लेन बी.कॉम. आता प्लेन बी.कॉम का बोलतात? कारण ते पूर्वीपासून चालत आलेले आहेत. तेच विषय राहणार. FC नावाचा विषय राहतो, बिझनेस कम्युनिकेशन नावाचा विषय राहतो, मॅथ्स नावाचा विषय राहतो. असे भरपूर विषय त्याच्यात असतात. 6 विषय असतात. बरोबर आहे. त्याला आपण ट्रेडिशनल कोर्स बोलूया आणि त्याला नॉर्मली बी.कॉम बोलतात. बरोबर. बॅचलर ऑफ कॉमर्स. आणि दुसरा पर्याय तुमच्याकडे अवेलेबल आहे, तो म्हणजे प्रोफेशनल कोर्सेस करण्याचा. कोणता कोर्सेस करण्याचा? प्रोफेशनल कोर्सेस करण्याचा. आता तुम्ही बोलायचं प्रोफेशनल कोर्सेस काय असतात? प्रोफेशनल कोर्सेस म्हणजेच बी.कॉमपेक्षा थोडा वेगळा हाय लेवलचे कोर्सेस. आता हाय लेवलचे कोर्सेस कोणकोणते? तर तुम्हाला माहिती असेल, BAF, BAF, बॅचलर इन अकाउंटिंग अँड फायनान्स. त्याच्यानंतर BBI, बॅचलर इन बँकिंग अँड इन्शुरन्स. त्याच्यानंतर BMS, बॅचलर इन मॅनेजमेंट स्टडीज. नंतर BMM, बॅचलर इन मास अँड मीडिया. नंतर BBA, बॅचलर इन बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन. बरोबर आहे. असे भरपूर कोर्सेस तुम्हाला तिथे, ह्या कोर्सेसला तुम्हाला ॲडमिशन घेता येऊ शकतं. पण प्रत्येक कॉलेजमध्ये हे कोर्सेस असणारच असं नाही. जर तुम्हाला प्लेन बी.कॉम करायचं असेल तर तुम्ही कोणत्याही कॉलेजला ॲडमिशन घेऊ शकतात. पण तुम्हाला जर प्रोफेशनल कोर्सेसला जायचं असेल तर मित्रांनो, जिथे हे कोर्सेस अवेलेबल आहे त्यांची एक कट ऑफ लिस्ट लागते. कट ऑफ लिस्ट म्हणजे तुम्हाला माहिती पडलं असेल, 10वीच्या नंतर तुम्ही कॉलेजमध्ये ते सगळं बघितलं असेल. कट ऑफ लिस्ट म्हणजे ह्याच पर्सेंटेजला इथे ॲडमिशन भेटू शकतं. तर असं तिथे प्रत्येक कॉलेजचं असतं डिपेंड, आणि त्या पर्सेंटेजवर तुम्हाला तिकडे ॲडमिशन मिळू शकतं. बरोबर आहे. मग तुमच्याकडे 2 पर्याय आहेत. एक तर प्लेन बी.कॉम करा, नाहीतर प्रोफेशनल कोर्सेसला जावा. आता दोघांमध्ये फरक काय? विद्यार्थ्यांना नेहमीच हाच प्रश्न पडतो की मी बी.कॉम करू की प्रोफेशनल कोर्सला जाऊ. आता सामान्यतः बी.कॉमला मित्रांनो खर्च कमी लागतो, आणि बी.कॉमची अजून एक सोय आपल्या महाराष्ट्रात आहे. तर आपल्या मुंबई युनिव्हर्सिटीने बी.कॉम बाहेरूनसुद्धा देता येतं अशी सोय करून ठेवलेली आहे. त्याला आम्ही आयडॉल म्हणतो. आयडॉल. जर तुम्ही सँटाक्रूजला गेला तर कलिना कॅम्पसला मुंबई युनिव्हर्सिटी आहे, तर तिकडे तुम्ही बघू शकाल. तर तिकडे आयडॉल नावाची बिल्डिंग आहे. त्या आयडॉल नावाच्या बिल्डिंगमध्ये तुम्ही गेलात ना, तर तुम्हाला बी.कॉम विषयी सर्व माहिती भेटेल. आता ह्याला म्हणतात बाहेरून परीक्षा देणं, किंवा इंग्लिशमध्ये याला बोलतात डिस्टन्स एज्युकेशन. काय बोलतात? डिस्टन्स एज्युकेशन. म्हणजे तुम्ही वर्षभर काम करायचं, किंवा त्यांनी जे लेक्चर ठरवलेले आहेत त्या पर्टिक्युलर युनिव्हर्सिटीने, त्या लेक्चरला जाऊन बसायचं, काम करायचं,
वर्षभर आणि डायरेक्ट एक्झामला जायचं ते म्हणजे एप्रिल महिन्यामध्ये. आणि ती एक्झाम तुमची 100 मार्काची असते. आणि तुम्ही जर कॉलेजच्या थ्रू जात असाल तर तुम्हाला सेमिस्टर वाईज एक्झाम असतात, लक्षात ठेवायच्या. ओके, 6 सेमिस्टर होणार. पहिल्या वर्षी 2 सेमिस्टर, दुसऱ्या वर्षी 2 सेमिस्टर, तिसऱ्या वर्षी 2 सेमिस्टर. आणि तिसऱ्या वर्षी जी सेमिस्टर असणार आहे त्याचा रिझल्ट तुम्हाला भेटून जातो. बरोबर, तीच तुमची काय असते, डिग्री असते. दोन्ही केसमध्ये सेमच आहे. तुम्ही बाहेरून जरी केलं तरी तुम्हाला मुंबई युनिव्हर्सिटीची डिग्री भेटेल आणि तुम्ही कॉलेजमधून केलं तरी तुम्हाला मुंबई युनिव्हर्सिटीची डिग्री भेटेल. पण 12वी नंतर ज्यांना कमावता कमावता शिकायचं आहे त्यांनी खरं म्हणजे आयडॉल म्हणजे बाहेरून शिक्षण हा त्यांच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो. किंवा ज्यांना प्रोफेशनल कोर्सेस जायचं आहे, आता प्रोफेशनल कोर्सेसची फी तर मला माहिती नाही आहे, कारण प्रत्येक वर्षी कोर्सेसची फी कशी होते बदलत असते. तुम्हाला माहिती आहे GSTचं आलेलं आहे, त्यामुळे त्या फीजबद्दल मला काही माहिती नाही किंवा मला सांगता येणार नाही. कारण मी बोललो की एवढी फीज आहे, तुम्ही तेवढीच जमा केली आणि नंतर जाऊन बोलला सर खूप वाढलेली आहे, तर त्यामुळे प्रॉब्लेम होऊ शकतो. तर प्रोफेशनल कोर्सेसमध्ये नॉर्मली BComपेक्षा जास्त फी असते. BComपेक्षा जास्त फी असते कारण ते प्रोफेशनल कोर्सेस आहे. बरोबर, त्याच्यामध्ये जे टीचर शिकवायला येणार ते पण प्रोफेशनल असणार. तुम्हाला ज्या ॲक्टिव्हिटी शिकवतील ते पण प्रोफेशनल असतील. तुमच्या काहीतरी IVसुद्धा काढल्या जातात, इंडस्ट्रियल व्हिजिट असतात. ओके, तुमच्या भरपूर ॲक्टिव्हिटीज तिकडे समोर येतात. आता एक उदाहरण घेऊया. समजा एखाद्या मुलाने BMM हा कोर्समध्ये ॲडमिशन घेतलं, BMM बॅचलर इन मास अँड मीडिया. तर याच्यामध्ये काय शिकवलं जातं की तुम्ही जगाच्या समोर स्वतःला प्रेझेंट कसं करायचं. बरोबर आहे, त्याच्यामध्ये नेहमीच ॲक्टिव्हिटी, नेहमीच काही ना काही बनवून ठेवावं लागतं, नेहमीच तुम्हाला काही ना काही प्रेझेंट करावं लागतं. आणि तुम्ही एवढे त्याच्यामध्ये हुशार होतात की तुम्ही जेव्हा इंटरव्ह्यूला जाता तेव्हा तुमचा प्रभाव त्या इंटरव्ह्यू घेणाऱ्यांवर पडतो. बरोबर आहे. तर प्रोफेशनल कोर्सेसमध्ये तुम्हाला प्रोफेशनलिझम शिकवलं जातं आणि BComमध्ये आपले पारंपरिक विषय असतात. डिग्री दोघांमध्येही भेटते, दोघांमध्ये डिग्री भेटते, फक्त याला स्पेशलायझेशन बोलतात आणि याला नॉर्मल डिग्री बोलतात. बरोबर आहे, बरोबर आहे. चला मित्रांनो, तर तुम्हाला हे सगळे कोर्सेस कळले. त्याच्यानंतर हे जे कोर्सेस आहे त्याच्यानंतर अजून एक पर्याय तुमच्याकडे अवेलेबल आहे, तो म्हणजे डिप्लोमा करायचा. आता डिप्लोमा कसला करायचा, तर मित्रांनो आता आपलं जग एवढं बदलत चाललेलं आहे, एवढं जग बदलत चाललेलं आहे की रोज नवनवीन संशोधन होत आहे. तर डिप्लोमा पण नवनवीन येत आहेत. आता डिप्लोमा तर करायचा असेल तुम्हाला तर तुम्ही करू शकता डिप्लोमा इन फॅशन डिझायनिंग. ज्यांना खरंच फॅशन डिझायनिंगची आवड आहे ते डिप्लोमा इन फॅशन डिझायनिंग करू शकतात. त्याच्यानंतर डिप्लोमा इन ट्रॅव्हल अँड टुरिझम. ट्रॅव्हल अँड टुरिझम तुम्हाला माहिती आहे, पर्यटक आपल्या देशाला पर्यटक नेहमी भेट देतच असतात किंवा इतर परदेशी लोक आपल्या देशामध्ये येत असतात, त्यांना वेगवेगळी स्थानं बघायची असतात. तर तुम्ही त्याच्यामध्ये त्यांचे ट्रॅव्हल, त्यांचं टूरचं तुम्ही संचलन करू शकता. तर डिप्लोमा इन ट्रॅव्हल अँड टुरिझम हा पण एक चांगला कोर्स आहे. त्याच्यानंतर GSTचा पण डिप्लोमा आता अवेलेबल आहे, जे आता सरकारने 1 जुलै 2016 जी कार्यान्वित झालेली आहे GST, त्याचा पण डिप्लोमा तुम्हाला करता येतो. त्याच्यानंतर ज्याला कलेची आवड आहे, आपलं घर सजवण्याची आवड आहे, तो डिप्लोमा इन डिप्लोमा इन डिझायनिंग करू शकतो, इंटिरियर डिझायनिंग करू शकतो. बरोबर आहे, डिप्लोमा इन इंटेरियर डिझायनिंग करू शकतो. नंतर ज्यांना हॉटेल या इंडस्ट्रीमध्ये खरंच खूप आवड आहे ते डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेंटसुद्धा करू शकतात. बरोबर आहे. डिप्लोमा हा 2 किंवा 3 वर्षाचा असतो, जास्तीत जास्त 3 वर्षाचा असतो. बरोबर आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला एक सर्टिफिकेट भेटतं की तुम्ही तो डिप्लोमा कंप्लीट केलेला आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. पण मित्रांनो, एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, जर मला तुम्ही विचारलं की डिग्री आणि डिप्लोमा याच्यामधलं काय बेटर आहे, तर मी नेहमी डिग्री या शब्दाला महत्त्व देतो. कारण भलेही तुम्ही डिप्लोमा केला असेल, मी बोलत नाही ते खराब आहे असं नाही आहे, ते कमी आहे असं नाही आहे. डिप्लोमा तुम्ही केला असेल चांगलं आहे, पण मित्रांनो डिप्लोमा केल्यानंतर तुम्ही जर एखाद्या कंपनीमध्ये त्या बेसवर लागला, त्या डिप्लोमाच्या बेसवर, आणि तुम्हाला प्रमोशन जर मिळवायचं असेल तर मित्रांनो तुमच्याकडे डिग्रीची मागणी केली जाते, हे लक्षात ठेवा. डिग्रीची मागणी केली जाते. कारण आपल्याला जर आता टिकायचं असेल तर पहिले मिनिमम क्वालिफिकेशन काय होती, 10वी पास पाहिजे. त्याच्यानंतर मिनिमम क्वालिफिकेशन काय आली, 12वी पास पाहिजे. पण आता मेन म्हणजे मिनिमम क्वालिफिकेशन डिग्री पाहिजे. जर तुमच्याकडे डिग्री असेल तर तुम्ही वेगवेगळ्या एक्झाम्ससाठी सुद्धा तुम्ही स्वतःला अप्लाय करू शकता. त्या एक्झाम पण मी आता पुढे सांगणार आहे तुम्हाला. ओके, मग लक्षात ठेवा, डिप्लोमा पण करा आणि त्याच्यासोबत नंतर तुम्ही डिग्रीलासुद्धा ॲडमिशन घ्या. बरोबर आहे. त्याच्यानंतर अजून एक कोर्स करता येतो BComमधून, म्हणजे कॉमर्समधून आणि आर्ट्समधून पण करता येतो. तो म्हणजे लॉयर, वकील. बरोबर ना.
आता बहुतेक लोक टी व्हीवरचे सिरियल्स बघतात किंवा चित्रपट बघतात, त्याच्यामध्ये वकिलांची कामं त्यांना खूप आवडतात, की वकील कसा एक गुन्हेगाराला कसं ती शिक्षा मिळवून देतो. मग जर तुम्हाला वकील बनायचं असेल तर त्याची एक पर्टिक्युलर CET असते, म्हणजे तुम्हाला एक कॉमन एंट्रन्स एक्झाम द्यावी लागते. हे लक्षात ठेवा, एक एक्झाम द्यावी लागते 12वी नंतर. आता बहुतेक मुलं मला विचारतात की सर त्या CETला 12वी पास असणं आवश्यक आहे का? हो, पास असणं आवश्यक आहे, पण तुम्ही 12वीची एक्झाम दिलेली आहे, तुमचा रिझल्ट अजूनपर्यंत आला नाही आहे आणि त्याच्या अगोदर ती CETची एक्झाम आहे, अप्लाय करा. कारण तुम्ही 12वी दिलेली आहे ना, अप्लाय करा, फॉर्म भरा, परीक्षा द्या. पण तुमचा रिझल्ट येईपर्यंत त्या LLBचा म्हणजे त्या परीक्षेचा रिझल्ट येईपर्यंत तुमच्या 12वीच्या परीक्षेचा रिझल्ट येतो, पास झालेले असतात आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही पास झाला तर तुम्हाला फर्स्ट इयरला ॲडमिशन भेटू शकतं LLB. म्हणून 12वी नंतर ज्याला लॉयर बनायचं आहे त्यांनी नक्कीच त्या CETसाठी तयारी करावी. बरोबर आहे. तर आता त्याच्याबद्दल मार्गदर्शन कुठे भेटेल, तर तुम्ही लॉयर वेबसाईटवर जाऊ शकतात. बरोबर, महाराष्ट्राच्या लॉयर वेबसाईटवर तुम्ही जा आणि तुम्हाला तिथे योग्य मार्गदर्शन नक्कीच भेटेल. बरोबर आहे. आता हे झालं. त्याच्यानंतर आता आपण येऊया कॉमर्समध्ये सर्वात मेन कोर्स, जे आपण बोलू शकतो ना की ज्याला जास्त महत्त्व आहे आणि प्रत्येकाच्या तोंडी ते शब्द असतात की मला CA आणि CS बनायचं आहे. बरोबर, CA, CS आणि MBA, 3 CA, CS अँड MBA तर डिग्रीनंतरच करता येतं. आता मी CA बद्दल तुम्हाला थोडी माहिती सांगतो. CA तर कॉमर्समधली जी सर्वात मोठी पदवी आहे ती म्हणजे CA आणि CS. बरोबर आहे. CA म्हणजे चार्टर्ड अकाउंटंट, CS म्हणजे कंपनी सेक्रेटरी, हे तुम्हाला माहितीच असेल. पण CA काय लगेच बनता येत नाही मित्रांनो, लगेच नाही बनता येत. त्याच्यासाठी वेगवेगळ्या एंट्रन्स एक्झाम, लेवल्स पार करावं लागतात. जसं तुम्ही एखादा गेम खेळतात ना, त्याच्यामध्ये लेवल पार करावं लागते पुढच्या लेवलला जाण्यासाठी, तसंच मित्रांनो इथेसुद्धा तुम्हाला लेवल एक्झाम पास कराव्या लागतात. पहिली एक्झाम असते CPT, त्याच्यानंतर IPCC, अशा वेगवेगळ्या एक्झाम असतात. त्या एक्झाम पास केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला फायनल CAच्या एक्झामला ॲपियर करण्याची संधी भेटते. पण त्याच्या अगोदर रजिस्ट्रेशन प्रोसेस असते. आपल्या इंडियाची जी वेबसाईट आहे CAची, त्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं असतं. त्याच्याबद्दल माहिती तुम्हाला त्या वेबसाईटवर कधी फॉर्म निघणार आहे, कधी ऑनलाईन रजिस्ट्रेशन चालू होणार आहे, त्याच्याबद्दल तुम्हाला तिथे माहिती मिळू शकते. बरोबर. आणि CA होणं आणि CS होणं कॉमर्समध्ये सर्वात मोठी गोष्ट आहे. कारण दरवर्षी जेव्हा CAचा रिझल्ट लागतो किंवा CSचा रिझल्ट लागतो तेव्हा पास होण्याचा जो टक्का आहे, पर्सेंटेज आहे, ते खूप कमी आहे. म्हणजे CA सगळेच बनत नाही. CA तोच व्यक्ती बनतो ज्याने खरंच मनापासून मेहनत केलेली आहे. आणि जो CA बनला याचा अर्थ त्याने सगळ्या पुस्तकांचं पूर्ण वाचन केलेलं आहे. बरोबर आहे. ठीक आहे. CSचं पण तसंच आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जर MBA करायचं असेल तर ऑब्व्हियसली तुम्हाला 13वी 14वी 15वी करायला लागेल. त्याच्यानंतर MBA तुम्हाला 2 पद्धतीने करता येतात, एक डिस्टन्स एज्युकेशन आणि थ्रू कॉलेज. आणि त्या MBAची पण एक CET असते, त्याच्याबद्दल मी माहिती सांगेल थोड्याच वेळात. ओके. तर कॉमर्समधून तुम्ही बघाल तर हे सगळे कोर्सेस तुम्हाला अवेलेबल आहेत. बरोबर आहे. आता तुम्ही बोलाल सर एवढे तुम्ही कोर्सेस सांगितले आम्हाला माहिती पण नव्हते. अरे कसं माहिती असणार. बरोबर आहे. कसं माहिती असणार, जोपर्यंत तुम्हाला तुमचे मित्रमैत्रिणी किंवा आई वडील किंवा नातेवाईक याच्याबद्दल सांगतच नाही तोपर्यंत तुम्हाला कसं माहिती असणार. आणि तुम्ही स्वतःहून ती माहिती काढली का? नाही काढलेली असते. म्हणून बाळांनो हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवतो आहे. ठीक आहे. चला, तर आपण कॉमर्सबद्दल खूप बोललो, आता आपण जाऊया आर्ट्सकडे. कशाकडे जाऊया? आर्ट्सकडे. आता बहुतेक विद्यार्थ्यांचा एक मानसिकता असते की आर्ट्सवाले मुलं एकदम कमी लेवलचे असतात. माझं म्हणणं नाही, कमी लेवलची नसतातच ते. त्यांनी आर्ट्स त्यांना कमी टक्के पडले म्हणून घेतलेलं असतं असं नाही आहे. जवळजवळ 3-4 वर्षापूर्वी एका मुलीला जवळजवळ 93% पडले होते, तरी तिने आर्ट्स घेतलं. कारण तिचं स्वप्न होतं, काहीतरी स्वप्न होतं. तिचा इंटरव्ह्यू आला होता, तिचं स्वप्न होतं आणि ते स्वप्न ती बोलली की ते स्वप्न माझं आर्ट्समधूनच पूर्ण होणार आहे, म्हणून मी आर्ट्स घेतलं. स्वप्नाचा पाठलाग करायचा आहे तर कोणतं पण तुम्ही फील्ड निवडू शकतात. बरोबर आहे. चला, मग आता आर्ट्समधून तुम्हाला काय करता येईल, तर 12वी नंतर तुम्ही पारंपरिक कोर्सला ॲडमिशन घेऊ शकता, दॅट इज BA, बॅचलर ऑफ आर्ट्स घेऊ शकतात. बरोबर आहे. आणि BA करत असताना 13वी 14वी 15वी करत असताना डिग्री तुम्हाला भेटणारच आहे शेवटच्या वर्षाला. पण ते करत असताना तुम्ही स्वतःमधले गुणसुद्धा कॉलेजमध्ये काय करता, ॲपियर करू शकतात. कसं, तर तुमच्यामध्ये जर
डान्सची आवड असेल तर तुम्ही स्टेज परफॉर्मन्स करू शकता. एका नाटकाची आवड असेल किंवा तुम्हाला ॲक्टर बनायचं असेल तर तुम्ही एकांकिका स्पर्धेमध्ये भाग घेऊ शकतात. कारण कॉलेज लेवलला तर ह्या ज्या स्पर्धा आहेत त्या नेहमी होत राहतात आणि आपल्या मराठी इंडस्ट्रीमधले बहुतेक ॲक्टर्स ते अशाच एकांकिका स्पर्धामधून, नाटक स्पर्धामधून पुढे आलेले आहेत. हे तुम्हाला माहितीच असेल, बरोबर आहे. तर त्याच्यानंतर सिंगिंग आहे, ओके, ते पण तुम्ही शिकू शकता. शास्त्रीय संगीत शिकू शकतात, बरोबर आहे. तर हे तुम्ही आर्ट्सचा कोर्स करत असताना तुम्हाला नक्कीच हे करायला मिळतं. आणि त्याच्यानंतर आर्ट्समध्ये मेन म्हणजे विषय मस्त असतात. मला खूप आवडतं आर्ट्समधले विषय. ते आर्ट्समध्ये कोणते विषय, ते इतिहास आणि भूगोल हे विषय मला खूप आवडतात. कारण इतिहास आणि भूगोल हे 2 विषय 12वीला तर तुमची स्टडी झालेली असते, पण हे 2 विषय 2 एक्झामसाठी खूप महत्त्वाचे आहेत. कोणत्या एक्झाम्स? MPSC आणि UPSC. MPSC म्हणजे महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन आणि UPSC म्हणजे युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन. जे सरकारी अधिकारी आहेत ते ही परीक्षा देत असतात. ज्यांना सरकारी अधिकारी बनायचं आहे त्यांना ही परीक्षा देणं अनिवार्य असतं. आणि या परीक्षेसाठी एकच अट असते, ती म्हणजे डिग्री घेणं. मग ती कशातूनही घ्या, तुम्ही कोणत्याही ब्रँचमधून घ्या, पण ती युनिव्हर्सिटी रेकग्नाईज असली पाहिजे. म्हणजे आपली मुंबई युनिव्हर्सिटी रेकग्नाईज युनिव्हर्सिटी आहे. रेकग्नाईज म्हणजे काय, तिला मान्यताप्राप्त युनिव्हर्सिटी पाहिजे, बरोबर आहे. आणि आता तुम्ही मुंबईमध्ये आहात तर तुम्हाला चांगलेच ऑब्व्हियसली मुंबई युनिव्हर्सिटीचे डिग्री भेटणार आहेत, बरोबर आहे. तर मित्रांनो, ज्यांनी आर्ट्स घेतलेलं आहे त्यांनी इतिहास आणि भूगोल या विषयाचा अभ्याससुद्धा चांगला केलेला असेल, अर्थशास्त्राचा अभ्यास चांगला केलेला असेल, तर तेच विषय तुम्हाला MPSC आणि UPSCमध्ये खरंच खूप कामाला येतात. आणि ज्याला MPSC द्यायचीच आहे, मला करायचंच आहे, मला सरकारी अधिकारी बनायचंच आहे, त्यांनी 13वी 14वी 15वी ह्या 3 वर्षामध्ये आपला रेग्युलर अभ्यास सांभाळत तो जर अभ्यास केला MPSC परीक्षेचा किंवा UPSCच्या परीक्षेचा, तर मित्रांनो नक्कीच तुम्ही कुठेतरी जाऊन कोणत्या तरी वेळेला तुम्ही सरकारी अधिकारी होणार म्हणजे होणार, ही मी गॅरंटी देतो. पण एक लक्षात ठेवा, नुसतं बनायचं नाही आहे, नुसतं बनायचं आहे किंवा आपल्याला इतरांना दाखवायचं मी किती अभ्यास करतो म्हणून अभ्यास करतो आहे, असं नका करू. एखादी एक्झाम MPSC एक्झाम UPSC एक्झाम एवढी सोपी नसते. मी स्वतः MPSC दिलेली आहे, MPSC मी बघितलं आहे त्याची काठिण्य पातळी किती असते. एका तासामध्ये 100 प्रश्न सोडवावे लागतात तिकडे, आणि तेवढं आपल्याकडे वेळ नसतो. ज्याने अभ्यास केलेला असतो त्यांच्यासाठी ते सोपं असतं, पण ज्याने अभ्यास केलेला नसतो त्यांच्यासाठी खूप कठीण असतं ते, बरोबर आहे. तर तुम्ही MPSC आणि UPSCला जर तयारी करत असाल तर नक्कीच तुम्हाला अवांतर वाचनाची गरज आहे. आणि त्याच्यानंतर MPSC UPSCबद्दल तर मी सांगितलेलं की त्याच्यासाठी डिग्री आवश्यक आहे. कोणत्याही ब्रँचमधून, आर्ट्स सायन्स कॉमर्स कोणत्याही ब्रँचमधून चालते. आणि त्याच्यानंतर तुम्हाला मी अजून एक कोर्स सांगितला LLB लॉयर, तो कोर्ससुद्धा तुम्ही आर्ट्समधून करू शकतात. एक एक्झाम देऊन, लॉयरची एक्झाम असते ती दिली, एंट्रन्स एक्झाम दिली तर तुम्हाला फर्स्ट इयरला ॲडमिशन भेटू शकतं, बरोबर मित्रांनो. तर आर्ट्सबद्दल मी तुम्हाला सगळं सांगितलं आहे. आर्ट्समधून भरपूर वाटा आहेत. सर्टिफिकेट कोर्सेस तर भरपूर आहेत. मी तुम्हाला तेच कोर्सेस सांगतो जे तुमचं जीवन कुठे ना कुठे बदलून टाकेल, ओके. रोज नवनवीन संशोधन होतं आहे, रोज नवनवीन डिग्री येते, पण त्या डिग्री काय कामाचे नाही आहेत, हे लक्षात ठेवा, ठीक आहे. चला, आता मी येतो माझा फेवरेट विषय सायन्स. कारण माझं सर्व शिक्षण, माझं ग्रॅज्युएशन, माझं MSc आणि माझी PhD आता जी चालू आहे ती सायन्स या विषयातूनच चालू आहे. तर आता मी सायन्स या विषयाकडे येतो. आता सायन्स नावातच थोडीफार भीती असते, बरोबर. भरपूर मुलं मुली ह्या सायन्सला घाबरतात. सायन्स हा शब्द भले 3 आहेत, तीनच त्याच्यामध्ये अक्षर आहेत. सायन्स एक जोडाक्षर आहे, पण त्याचं जर तुम्ही हे बघितलं ना, व्याप्ती बघितली ना, म्हणजे पसारा बघितला ना, तो खूप मोठा आहे. चला, आता सायन्समध्ये तुम्हाला काय करता येईल. आता बहुतेक जणांना 12वी सायन्समध्ये असता बहुतेक जणं, आणि त्यांनी सायन्स घेतलं म्हणजे कुठेतरी त्यांना काहीतरी करायचं आहे, एवढं तर म्हणजे त्यांच्या मनात असतं ज्यांनी सायन्स घेतलं ते. आता 12वी नंतर नक्की काय करायचं आहे, तर बघा, 12वी नंतर ऑब्व्हियसली तुम्हाला 3 एक्झाम असतात देण्यासारख्या. ते म्हणजे CET, नंतर नीट आणि JEE मेन अँड JEE ॲडव्हान्स. JEE मेन ज्याने क्लिअर केली आहे, JEE ॲडव्हान्सला त्याला अप्लाय करता येतं, म्हणजे त्या पर्टिक्युलर मेरिटमध्ये असेल तर, आणि JEE ॲडव्हान्समधून तो IITमध्ये जाऊ शकतो. तर आता सर्वात महत्त्वाच्या या एक्झाम कशाला आहेत, तर पहिले एक कॉमनच एक्झाम असायची, ती म्हणजे MST CET, बरोबर. MST CET. आता MST CETमधून काय बनता येतं, तर MST CETमधून तुम्हाला
बी फार्मसी करता येते, बी फार्मसी किंवा डी फार्मसी, बॅचलर ऑफ फार्मसी और डिप्लोमा इन फार्मसी, हे तुम्हाला करता येतं, बी फार्मसी आणि डी फार्मसी. बरोबर आहे. आता तुम्ही जर डी फार्मसी केलं आणि त्याच्यानंतर पुढे डिग्री घेतली बी फार्मसीची, बॅचलर ऑफ फार्मसीची, तर तुम्ही स्वतःचं मेडिकल स्टोअर ओपन करू शकता किंवा कोणत्याही फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये ॲज अ फार्मासिस्ट म्हणून काम करू शकतात. बरोबर आहे. आणि तो पण एक चांगला व्यवसाय आहे. फार्मास्युटिकल इंडस्ट्री म्हणजे कोणती इंडस्ट्री? औषधे बनवणारी इंडस्ट्री. आणि लक्षात ठेवा, जोपर्यंत माणूस जिवंत आहे तोपर्यंत त्यांना औषधाची गरज लागणार म्हणजे लागणार. बरोबर आहे. आपलं डोकं दुखतं आहे, कुठे जातो? मेडिकलमध्ये. बरोबर आहे. डॉक्टरांनी औषधं लिहून दिले, कुठे जातो? वाहनाच्या दुकानावर जातो का? नाही ना. कुठे भेटतं? मेडिकलकडेच भेटतं ना. मग लक्षात ठेवा मित्रांनो, फार्मसीसुद्धा आता एक उत्तम करिअर आहे. आणि आजच्या काळामध्ये देशाला जे संकट लागलं आहे आपल्या, त्याच्यामध्ये फार्मास्युटिकल इंडस्ट्रीसुद्धा खूप महत्त्वाची भूमिका बजावते आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर MST CET दिल्यानंतर तुम्ही इंजिनिअरिंगला पण ॲडमिशन घेऊ शकतात. बरोबर आहे. सिव्हिल इंजिनियर, मेकॅनिकल इंजिनियर, त्याच्यामध्ये तुम्ही ॲडमिशन घेऊ शकतात. बरोबर आहे. त्याच्यानंतर नीट ही अशी एक्झाम आहे जी आपली पूर्ण देशामध्ये होते, नीट एक्झाम. ओके. आता हे नीट एक्झाममध्ये तुम्हाला काय बनता येतं? तर नीट एक्झाम मेनली 2 कोर्सेससाठी आहे, ती म्हणजे MBBS आणि BDS. बरोबर आहे. MBBS आणि BDS. ज्यांनी MBBS बनण्याचा निर्धार केलेलाच आहे, BDS बनण्याचा निर्धार केलेलाच आहे, त्यांना ही एक्झाम चांगल्या स्कोअरसकट पास होणं अनिवार्य असतं. आणि एक लक्षात ठेवा, या 3 एक्झामसाठी एक अट आहे, पुढे शिक्षण घेण्यासाठी एक अट आहे, तुम्हाला PCM किंवा PCB या ग्रुपमध्ये 50% जास्त मार्क पाहिजेच, तरच तुम्ही त्याच्यासाठी व्हॅलिड असाल. हे लक्षात ठेवा. आता नीटमधून तुम्हाला MBBS आणि BDS करता येतं. त्याच्यानंतर जेई मेन्समधून तुम्हाला इंजिनिअर जाता येतं. मग तुम्ही विचार कराल की सर CETमधून सुद्धा इंजिनिअर जाता येतं आणि जेईमधून सुद्धा इंजिनिअर जाता येतं, मग मी काय निवडू? मित्रांनो, तुम्हाला एक्झामच द्यायची आहे ना. जर तुम्ही जेईसाठी प्रिपेअर करत असाल तर मित्रांनो CETसाठी आपोआप प्रिपेअर होऊन जाईल. बरोबर आहे. सगळ्या एक्झाम द्या तुम्ही, एक्झाम देण्यामध्ये काय आपलं जातं आहे. बरोबर आहे. जर CETचा स्कोअर तुम्हाला चांगला असेल तर त्याच्या थ्रू तुम्हाला ॲडमिशन भेटेल, आणि जेईचा स्कोअर जर तुम्हाला चांगला असेल तर नक्कीच तुम्हाला कुठेतरी फीमध्ये कन्सेशन भेटून जाईल. बरोबर आहे. आता प्रत्येक कॉलेजचं वेगवेगळं त्याच्याबद्दल कंट्रीब्युशन असतं, त्याच्याबद्दल मला सांगता येणार नाही. तर ह्या 3 एक्झाम असतात आणि ह्या 3 एक्झाम देऊन तुम्ही पुढे जाऊ शकतात. अजून एक एक्झाम असते ती म्हणजे बी आर्किटेक्चर. CETची 2 एक्झाम असतात, एक BTechवाली आणि एक बी आर्क लिहिलेलं असतं तिकडे, आर्किटेक्चर. आता आर्किटेक्चर म्हणजे काय? नॉर्मली आर्किटेक्चर तुम्हाला माहिती आहे मॅप तयार करत असतात. बरोबर आहे. ज्यांना आर्किटेक्चर हा विषय आवडतो आहे त्यांनी ही CET देऊन, MST CET देऊन ते आर्किटेक्चरमध्ये जाऊ शकतात. पण आर्किटेक्चरसाठी एक वेगळाच विषय, ड्रॉइंगचा वेगळा विषय असतो त्यांना, तर त्याबद्दल त्यांनी माहिती मिळवावी. बरोबर आहे. तर आर्किटेक्चरबद्दल तुम्हाला करता येतं. मग त्याच्यानंतर तुम्हाला अजून एक ऑप्शन आहे 12वी नंतर, तो म्हणजे प्लेन BSc करायचं. काय ऑप्शन आहे? प्लेन BSc करायचं. आता प्लेन BSc काय असते? जसं प्लेन BCom असतं, प्लेन BA असतं, तसं प्लेन BSc असतं. आता BScमध्ये पारंपरिक कोर्सेस असतात, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स आणि बायोलॉजी. बायोलॉजीमध्ये सुद्धा 2 विषय असतात, बॉटनी आणि झुऑलॉजी. ठीक आहे. तर तुम्ही कोणता विषय निवडायचा तुमच्यावर डिपेंड असतं, त्याच्याबद्दल तुम्हीच ठरवू शकता. बरोबर आहे. तर BSc केल्यानंतर तुम्ही समजा BSc झालात, BScसुद्धा स्पेशलायझेशन असतं, कारण शेवटचं वर्ष स्पेशलायझेशन असतं तुमचं. बरोबर आहे. तुम्हाला कोणतं निवडायचं आहे. आता BSc केमिस्ट्री किंवा BSc फिजिक्स, BSc इन मॅथमॅटिक्स. ओके. तर अशा प्रकारचे कोर्सेस तुम्हाला प्लेनमधून निवडता येतात. लक्षात ठेवायचं, पहिल्या वर्षी 3 विषय असतात, दुसऱ्या वर्षी 2 विषय असतात आणि तिसरं वर्ष महत्त्वाचं असतं, कारण त्या वर्षामध्ये तुम्हाला एकच विषय, एक समजा केमिस्ट्री निवडलं तर केमिस्ट्रीचंच तुम्हाला 6 विषय असतात आणि त्याच्यामुळे तुम्हाला खूप नॉलेज, प्रॅक्टिकल नॉलेज नेहमी भेटत जातं. ओके. तर आणि ज्यांना बायोलॉजीमध्ये इंटरेस्ट आहे आणि ज्यांनी नीट आणि ह्या एक्झाम दिलेल्या नाही आहेत, तर त्यांच्यासाठी बेस्ट कोर्स आहे BSc इन मायक्रोबायोलॉजी. BSc इन मायक्रोबायोलॉजी. आता मी का असं म्हणतो आहे? कारण मायक्रोबायोलॉजीमध्ये तुम्हाला मायक्रो ऑर्गॅनिझमबद्दल शिकता येतं. मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे जे आपल्याला डोळ्याने दिसत नाही असे सूक्ष्मजीव. मग आता तुम्हाला माहिती आहे वेगवेगळं व्हायरल फीवर येतं. बरोबर. ताप येतो आपल्याला, हे सगळं तर हे कशामुळे होतं? तर मायक्रो ऑर्गॅनिझममुळेच होतं. आणि आता जे देशाला संकट आलं आहे कोरोनाचं, त्याचा अभ्याससुद्धा कुठेतरी या BSc मायक्रोबायोलॉजीमध्ये करता येतो.
बरोबर आहे. तर हा तुमच्यासाठी, ज्यांना बायोलॉजी आवडतो त्यांच्यासाठी हा खरंच 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 खूप छान विषय आहे. त्यांनी ते नक्कीच घ्यावं ज्यांना बायोलॉजी हा विषय आवडतो. बरोबर आहे. त्याच्यानंतर तुम्हाला अजून एक करता येईल, दॅट इज BSc इन ॲग्रिकल्चर, शेती. BSc इन ॲग्रिकल्चर ॲक्च्युली हा दुर्लक्षित असलेला एक कोर्स आहे. कारण बहुतेक जणांना हे माहिती नसतं ॲग्री, BSc इन ॲग्री, कारण त्यांना हेच कोर्स माहिती आहे, BSc इन IT हे कोर्सेस माहिती आहे. पण BSc इन ॲग्री, BSc इन ॲग्रिकल्चर हा सुद्धा आता नावारूपाला आलेला कोर्स आहे. त्याच्यासाठी प्रत्येक कॉलेजची स्वतःची एक एक्झाम असते. आणि आता बहुतेक पहिले काय करायचे, डायरेक्ट ॲडमिशन असायचं स्कोअरवर, आपल्या 12च्या स्कोअरवर. पण आता काही इन्स्टिट्यूट स्वतःची एक्झाम घेतात किंवा त्यांची एक स्वतःची एक्झाम असते. ती एक्झाम पास केल्यानंतर तुम्हाला त्या इन्स्टिट्यूटमध्ये ॲडमिशन भेटतं. तर नक्कीच तुम्ही त्याचा विचार करा. जिथे BSc ॲग्रिकल्चर आहे तिथे मित्रांनो BSc हॉर्टिकल्चर पण असतं. BSc हॉर्टिकल्चर, हॉर्टिकल्चर म्हणजे उद्यान विषय, उद्यान बागेविषयी. ठीक आहे. ती पण एक मोठी इंडस्ट्री आहे. बरोबर, फुलांची इंडस्ट्री आपण त्याला बोलूया. त्याच्यानंतर तुम्ही BSc इन फिशरीज करू शकतात, BSc इन फिशरी करू शकतात. आणि त्याच्यासाठी तुम्हाला एक एक्झाम द्यावी लागते ICAR नावाची. तीसुद्धा तुम्ही त्या एक्झामसाठी प्रिपेअर करू शकतात. मे बी ऑगस्टमध्ये असते ती, मला माहिती नाही, पण ऑगस्टमध्ये असते. आणि त्याच्यानंतर अजून एक आहे BSc इन सेरिकल्चर. आता सेरिकल्चर म्हणजे काय, रेशमी किडा, रेशीम उद्योग. बरोबर आहे. त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही स्वतःचं योगदान देऊ शकतात. मित्रांनो बघा किती वेगवेगळे कोर्सेस आहेत. बरोबर आहे. नुसतं हेच नाही आहे, प्लेन BScच नाही आहे, खूप मोठे मोठे कोर्सेस आहेत. बरोबर आहे. पण तुम्हाला ते माहिती असले पाहिजे. तर BSc नंतर मित्रांनो तुम्हाला हे सगळं करता येतं, हे लक्षात ठेवा. मग 12वी नंतर वेगवेगळ्या कोर्सबद्दल मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आर्ट्समधून काय करता येईल, कॉमर्समधून काय करता येईल आणि सायन्समधून तुम्हाला काय करता येईल, तर याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती दिलेली आहे. ठीक आहे. आता हे सगळं झालं 12वीच्या मुलांविषयी. आता जाऊया 15वीबद्दल. आता 15वीची मुलं कधीपासून हा व्हिडिओ बघत असतील आणि त्यांना वाटेल की हा 15विषयी कधी बोलतो. तर आता मी 15विषयी बोलणार आहे. ठीक आहे. आता 12वीमध्ये तुम्ही एक विषय निवडलाच आहे आर्ट्स, तर तुम्हाला BS करता येणार आहे, BComच करता येणार आहे आणि BScच करता येणार आहे जर तुम्ही निवडलं असेल आर्ट्स, सायन्स, कॉमर्स. तर आता फक्त 15वीच्या मुलांसाठी सांगतो आहे. 15वी झाल्यानंतर जेव्हा तुमच्या हातामध्ये डिग्री पडते त्या दिवशी तुम्ही खूप खुश असतात, मित्रांना पार्टी देतात, येस मला डिग्री भेटली आहे. पुढच्या दिवशी पुन्हा क्वेश्चन्स मार्क तुमच्या चेहऱ्यावर, तुमच्या चेहऱ्यापेक्षा तुमच्या आईवडिलांच्या चेहऱ्यावर, तुमच्या नातेवाईकांच्या चेहऱ्यावर, तुमच्या आजूबाजूलांच्या चेहऱ्यावर पहिला क्वेश्चन मार्क असतो, पुढे काय. आणि आपल्याला हेच कळत नाही आपण पुढे काय करायचं आहे. आणि तुम्ही तिथे मोठे झालेले असतात. 12वीला तरी तुम्ही लहान असतात, पण 15वीमध्ये तुम्ही समजूतदार झालेले असतात मित्रांनो. आणि तिथेच तुमची समज कामाला येते, हे लक्षात ठेवा. आता 15वी नंतर 2 ऑप्शन तुमच्याकडे असतात. एक तर डिग्रीच्या बेसवर कुठेतरी जॉब करणं आणि किंवा दुसरं आपलं शिक्षण कंटिन्यू करणं. 2च ऑप्शन तुमच्याकडे असणार आहे. एक म्हणजे शिक्षण कंटिन्यू करणं आणि दुसरं म्हणजे काय, डिग्रीच्या बेसवर जॉब अप्लाय करणं. बरोबर आहे. तर माझं मत काय आहे, माझं मत आहे की तुम्ही दोन्ही एकत्र करावं. म्हणजे जॉबसुद्धा करावा आणि शिक्षणसुद्धा करावं. कोणतंही वर्ष वाया जाऊ देऊ नका. बरोबर आहे. कोणतंही वर्ष वाया जाऊ देऊ नका. तुम्ही एक काम करा, जर तुम्ही डिग्रीला ॲडमिशन घेतलं आहे, बरोबर, 12वी नंतर तुम्ही डिग्रीला ॲडमिशन घेतलं. डिग्रीचं कॉलेज कुठपर्यंत असतं, कधीपर्यंत असतं, सकाळी 7ला चालू होतं ते दुपारी 1ला संपून जातं. मग पूर्ण वेळ, तो पुढचा पूर्ण वेळ तुमच्या हातात असतो. तो पूर्ण वेळ तो तुम्ही अभ्यास करत नाहीत. बरोबर आहे. कोणीही करू शकत नाही, मी पण नाही करत तसं. तर त्या वेळेमध्ये जर तुम्ही कुठेतरी जॉब केला तर नक्कीच तुम्हाला त्या येणाऱ्या पैशातून पुढच्या शिक्षणासाठी तुम्हाला भांडवल जमा करता येईल की नाही, करता येईल. आणि डिग्री तुमच्या हातात आहे, डिग्री तुमच्या हातात आहे आणि तो जॉब पण तुमच्या हातात असेल. 12वीपासून करताय ना तुम्ही, तो 13वीपासून करताय ना, 13वीपासून करताय ना. मग तो जॉब तुमच्या हातात असेल की नाही. हां सर असेल. मग तुमच्याकडे डिग्री पण आहे, तुमच्याकडे जॉब पण आहे. डिग्री वेगवेगळ्या ठिकाणी बायोडेटा द्या, तुमचं रेफरन्स द्या, कोणाकडून रेफरन्स घ्या आणि तिथे जॉबला लागू शकतात. म्हणजे तुमचं कुठेही उत्पन्न कमी होत नाही आहे, तुमचं उत्पन्न चालू राहणार आहे, हे लक्षात ठेवा. आता मित्रांनो 15वी नंतर नेमकं काय करायचं, तर 15वी नंतर 2 ऑप्शन तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ज्याला जॉब करायचा आहे त्याने खरं 1 वर्ष जॉब करावा, पूर्ण लक्ष आपलं त्या जॉबवर केंद्रित करावं. जॉब एके जॉब,
भांडवल जमा करावं, भांडवल जमा करावं पूर्ण आपल्या पुढच्या शिक्षणासाठी, आणि दुसऱ्या वर्षी त्याने शिक्षण क्षेत्रामध्ये ॲडमिशन पुन्हा घ्यावं. कारण नुसतं बॅचलर होऊन फायदा नाही, तुम्हाला पुढे जाऊन मास्टर्ससुद्धा करायचे आहे. कारण पहिले 10वीला महत्त्व होतं, नंतर 12वीला महत्त्व आलं, नंतर 15वीला महत्त्व आलं. काय माहिती पुढे जाऊन मास्टर्सलासुद्धा महत्त्व येईल. MSc, MCom, MA ह्यांनासुद्धा महत्त्व येणार ना, बरोबर आहे मित्रांनो. मग तुम्ही मास्टर्ससाठी अप्लाय केला तर मास्टर्सचा कोर्स 2 वर्षाचा असतो, बरोबर आहे. तर हा तुमचा एक पर्याय असणार आहे. दुसरा पर्याय, तुम्हाला जर शिक्षक हा जर व्यवसाय आवडत असेल तर मित्रांनो नक्कीच हा नोबल व्यवसाय आहे. ह्या व्यवसायामध्ये कधीच खोटरडेपणा चालत नाही, बरोबर आहे. तर शिक्षक बनण्यासाठी काय करावं लागतं, तर BA, BSc किंवा BCom केल्यानंतर तुम्हाला अजून BEd करावं लागतं. BEd, बरोबर आहे. 2 वर्षाचा, पहिले 1 वर्षाचा कोर्स होता, आता तो 2 वर्षाचा झाला आहे BEd. आता BEd हे कॉलेजमधून करता येतं. तर कोणत्याही कॉलेजमध्ये त्याची पण एक CET असते. BEdची एक CET असते, बहुतेक मार्च महिन्यात होते. मार्च महिन्यात तिचे फॉर्म निघतात आणि ती एप्रिल मे महिन्यात होते ती CET. ती CET असते. ती CET तुम्ही पास झाल्यानंतर कोणत्याही कॉलेजमध्ये जिथे BEd शिकवलं जातं त्या कॉलेजमध्ये जाऊन तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. 2 वर्षाचा कोर्स आहे. 2 वर्षाचा कोर्स झाल्यानंतर तुमच्या नावापुढे BSc BEd ही पदवी लागेल आणि तुम्ही कोणत्याही शाळेमध्ये ॲज अ टीचर म्हणून रुजू व्हायला तयार व्हाल, बरोबर. शाळेमध्ये जर शिक्षक व्हायचं असेल तर BSc BEd पाहिजेच पाहिजे, या BCom BEd पाहिजेच पाहिजे किंवा BA BEd पाहिजेच पाहिजे, बरोबर आहे. आता जर तुम्हाला कॉलेजला शिकवायचं आहे, जर तुम्हाला कॉलेजला शिकवायचं आहे, 11वी 12वीला शिकवायचं आहे, तर तुम्हाला MSc करावी लागते आणि MSc सोबत BEd हा सुद्धा तुम्हाला करावा लागतो. पण ऑलरेडी तुम्ही BEd केलेलं आहे आणि BEd केल्यानंतर तुम्ही MSc केली तरी चालतं मित्रांनो. तुमच्याकडे ती पदवी असणारच आहे ना, MSc BEd. मग तुम्ही 11वी 12वीच्या मुलांना शिकवू शकतात, बरोबर आहे. MCom BEd, MA BEd, MSc BEd करता येतं. आता जर तुम्हाला 13वी ते 15वी म्हणजे डिग्रीच्या लेवलच्या मुलांना शिकवायचं आहे तर नुसतं MSc करून नाही चालत. MSc पण पाहिजे, BEd असेल तरी काही प्रॉब्लेम नाही. MSc BEd 11वी 12वीसाठीचा असतो. जर तुम्हाला 13वी 14वी 15वीच्या मुलांना शिकवायचं असेल तर तुम्हाला मित्रांनो MSc सोबत अजून एक एक्झाम क्लिअर करावी लागते. एक नाही 2 एक्झाम क्लिअर करावी लागतात, त्या म्हणजे सेट आणि नेट. सेट स्टेट एलिजिबिलिटी टेस्ट आणि नेट नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट. सेट जर तुम्ही एक्झाम क्लिअर केली तर महाराष्ट्रातल्या कोणत्याही कॉलेजमध्ये तुम्ही ॲज अ असिस्टंट प्रोफेसर म्हणून लागू शकता जर तिकडे वॅकन्सी असेल तर, बरोबर आहे. वॅकन्सी दरवर्षी निघतात, पेपरामध्ये ॲडव्हर्टाईज येते, त्या ॲडव्हर्टाईजच्या बेसवर तुम्ही अप्लाय करू शकता. आणि जर तुम्ही नेटसाठी अप्लाय केलं आहे, नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट, ती वर्षातून 2दा होते, एक जूनमध्ये होते, एक डिसेंबरमध्ये होते, असं आहे ते, ठीक आहे. जर तुम्ही नेटसाठी अप्लाय केला तर नेटसाठी अप्लाय करण्यासाठी पण तुम्हाला 2 चान्सेस आहे. एक तर तुम्ही नेट लेक्चररशिप असतं, लेक्चरर, आणि दुसरं नेट JRF. दोघांच्या पर्सेंटेजमध्ये खूप मोठा फरक असतो, हे लक्षात ठेवा. आणि नेट आणि सेट देण्यासाठी एक गोष्ट कंपल्सरी असते की तुम्ही MScला ॲपियर व्हायला पाहिजे. MScला काय ॲपियर व्हायला पाहिजे, म्हणजे MScमध्ये ॲडमिशन घेतलेलं असलं पाहिजे, तरच तुम्ही नेट आणि सेट देऊ शकता, बरोबर आहे. आणि तुमचा रिझल्ट जर आला नसेल MScचा तरी तुम्ही रिझल्ट देऊ शकता. तिथे लिहिलेलं असतं रिझल्ट अवेटेड, असं लिहिलेलंच असतं. तर नेटमध्ये पण 2 कॉलम असतात, 2 पर्याय असतात, एक लेक्चररशिप आणि एक JRF. लेक्चरशिप म्हणजे तुम्ही कुठेही प्रोफेसर बनू शकतात आणि JRF म्हणजे ज्युनियर रिसर्च फेलोशिप. JRF तुम्हाला भेटली तर तुम्ही कुठेही कोणत्याही मोठ्या संस्थेमध्ये, मोठ्या कॉलेजमध्ये, मोठ्या इन्स्टिट्यूटमध्ये मित्रांनो तुम्ही PhDसाठी अप्लाय करू शकता, बरोबर आहे. PhDसाठी अप्लाय करू शकता. PhD म्हणजे संशोधन, त्याच्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता. PhDसाठी अप्लाय करण्यासाठी अजून एक एक्झाम असते. MSc तर तुम्हाला करावीच लागते, प्लस त्याच्यासोबत एक एक्झाम द्यावी लागते, पेट नावाची, PhD एंट्रान्स टेस्ट या नावाची एक एक्झाम द्यावी लागते. ती एक्झाम क्लिअर केल्यानंतर तुम्हाला कॉलेजमध्ये ॲडमिशन दिलं जातं, इंटरव्ह्यू घेतला जातो पहिला, त्याच्यानंतर सगळे फॉर्मॅलिटीज पूर्ण केल्या जातात, त्याच्यानंतर तुम्हाला तिथे ॲडमिशन दिलं जातं, बरोबर आहे. तर मी तुम्हाला शिक्षकी पेशाविषयी सगळं सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर बरोबर एवढं तर मी तुम्हाला सांगितलं. आता काही जण 15वी नंतर बहुतेक तुम्ही नेट सेट सांगितलं मी, ओके. 15वी नंतर अजून काय करता येईल, तर 15वी नंतर तुम्हाला स्वतःचा उद्योगसुद्धा उभारता येईल. येस, स्वतःचा उद्योगसुद्धा उभारता येईल. कारण काही जणांना बिझनेसमॅन बनायचं असतं, बिझनेस वुमन बनायचं असतं, बरोबर आहे. तर मित्रांनो तुम्हाला ते सुद्धा करता येईल, स्वतःचा व्यवसाय उभा करता येईल. पण व्यवसाय उभा करत असताना लक्षात ठेवा
तुमच्याकडे तेवढं भांडवल पाहिजे असतं. नुसतं तुम्ही आज सांगितलं, आज मनामध्ये ठरवलं मला हा व्यवसाय करायचा, उद्या येऊन तुम्ही तुमच्या मित्राला सांगितलं मी हा व्यवसाय करणार आहे, तो पण तुम्हाला एकदम पेटून उठला, हां चल करूया. अरे पण तुमच्याकडे भांडवल काय? तिसऱ्या दिवशी आपण असंच डोक्याला हात लावून बसलेलो असतो. असं नाही चालणार. तर तुम्हाला खरंच बिझनेस करायचा असेल तर पहिले त्याच्यासाठी मार्केट शोधा. मार्केट शोधायचं पहिले, कुठे आपला तो बिझनेस चालू शकतो, आपल्याला तो बिझनेस रन करण्यासाठी किती भांडवलची गरज आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर त्या बिझनेसचं त्या मार्केटमध्ये स्थान किती आहे, किती लोकांनी तो बिझनेस आत्तापर्यंत केलेला आहे, त्यांना कसा अनुभव आला आहे, या सगळ्यांचं एक्झामिनेशन करून तुम्हाला ते सगळं तो बिझनेस उभारता येईल मित्रांनो, बरोबर आहे. त्याच्यानंतर आता 15वी नंतर तुम्ही अजून 2 एक्झाम देऊ शकता, त्या म्हणजे MPSC आणि UPSC, जसं मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलंच आहे, बरोबर आहे. ॲक्च्युली MPSC आणि UPSCची तयारी 12वी 15वीपासूनच करावी लागते, हे मी सांगतो तुम्हाला. 12वी 15वीपासूनच करावी लागते. पण जर तुम्ही 12वीपासूनच करावी लागते. पण जर तुम्ही समजा 12वी ते 15वी याच्यामध्ये तुम्ही रेग्युलर कोर्समध्येच इंटरेस्ट घेतला असेल तिकडे, तर मित्रांनो तुमच्यासाठी सुद्धा संधी अजून उकलेली नाही. ओके. जास्तीत जास्त 33 वर्षापर्यंत तुम्हाला एक्झाम देता येते MPSC UPSCची. तर तुम्ही काय करा, 15वी नंतर 1 वर्ष गॅप घ्या. मी म्हणत नाही, मी तुम्हाला फक्त आयडिया देतो आहे. गॅप घ्या तसं नाही, ज्यांना करायचं ते करू शकतात. 1 वर्ष गॅप घ्या, जॉबला जावा. 8 तासाचा कमीत कमी जास्तीत जास्त 8 तासाचा जॉब असणार ना तुमचं. 8 तासाच्या जॉबनंतर सकाळी 7ला गेला दुपारी 3ला घरी. त्याच्यानंतर MPSC UPSCची वेगवेगळी पुस्तकं खरेदी करून आणा आणि ती रोज वाचा. आणि डेडिकेशन महत्त्वाचं आहे या एक्झाममध्ये. तर तुम्ही बोलाल की 13वी 14वी 15वी सारखं पाठांतर करून उत्तर लिहायचं, याच्यामध्ये असं नाही चालत. पाठांतर करून उत्तर लिहिणारा याच्यामध्ये पासच होत नाही. ज्याला डोकं आहे, ज्याला खरंच लिहिण्याची आवड आहे, ज्याला खरंच वाचनाची आवड आहे आणि जो ॲनालाइज करू शकतो, तोच या एक्झाममध्ये पास होऊ शकतो. आणि एकदा का तुम्ही MPSCच्या प्रिलियम एक्झाममध्ये, प्रिलियम पूर्वपरीक्षा असते, नंतर मेन एक्झाम असते आणि त्याच्यानंतर इंटरव्ह्यू असतो आणि त्याच्यानंतर सिलेक्शन असते, पोस्ट दिली जाते रँकनुसार. असे 4 टप्पे असतात तिकडे आणि ते तुम्हाला पार करायचे असतात. प्रिलियम पास होणं, बहुतेक मुलं पास होऊन जातात, बहुतेक मुलं मेन्ससुद्धा पास होऊन जातात, पण ते अटकतात कुठे? इंटरव्ह्यूमध्ये ते अडकून जातात. ओके. तरी पण ते प्रयत्न कधी सोडत नाही. तुम्ही MPSC UPSCच्या मुलांना बघा, त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी एकच ध्येय असतं की मला करायचं आहे म्हणजे करायचं आहे. त्यांची पुस्तकं तुम्ही बघाल तर सगळी त्या येल्लो मार्कर असतो ना, त्याच्याने ते हायलायटर, त्याच्याने ते भरलेलं असतं नुसतं. त्यांना तुम्ही कोणतंही नॉलेज विचारत, त्यांचं नेहमीच ते नॉलेज अपडेट असतं. म्हणून MPSC UPSC तुम्ही करू शकतात. जॉब पण होईल, पैसा पण जमा होईल, घराला आधारसुद्धा लागेल, प्लस तुम्ही अभ्याससुद्धा करा, बरोबर आहे. आणि पुढच्या वर्षी MPSCसुद्धा द्या, UPSCसुद्धा द्या आणि त्याच्यासोबत तुम्ही MSCलासुद्धा ॲडमिशन घेऊन घ्या किंवा MCOMला ॲडमिशन घेऊन घ्या किंवा MAला ॲडमिशन घेऊन घ्या, तुमची मर्जी, बरोबर आहे. करता येईल की नाही? ओके. आता त्याच्यानंतर पुढचा कोर्स जो तुम्हाला करता येईल तो म्हणजे माझ्या सर्वात आवडीचा आहे, तो म्हणजे पोलीस इन्स्पेक्टर. येस, पोलीस इन्स्पेक्टर. आता बहुतेकांना पोलीस बनण्याची खूप इच्छा असते, मुलगा असू दे किंवा मुलगी. कारण आजच्या काळामध्ये पोलिसांची तुम्ही जर ड्युटी बघत असाल, आपल्या देशाला त्यांची किती गरज आहे ते आपल्याला कळतं आहे, बरोबर आहे. मग भविष्यामध्ये पोलीस बनण्याची इच्छा भरपूर मुलामुलींची असते. पण नुसती इच्छा असून चालत नाही, त्याच्यासाठी डेडिकेशन महत्त्वाचं असतं आणि त्याची तयारी तुम्ही 12वीपासूनच केली पाहिजे, बरोबर आहे. आता पहिले पोलीस एक्झाममध्ये काय असायचं, तर फक्त शारीरिक क्षमता तपासायचे, इंटरव्ह्यू घ्यायचे आणि त्याच्यानंतर सिलेक्शन असायचं. पण आता तसं नाही आहे. तुमची शारीरिक क्षमतासुद्धा तपासली जाते, प्लस तुमची लेखी परीक्षासुद्धा घेतली जाते, नंतर इंटरव्ह्यू होतो, त्याच्यानंतर सिलेक्शन होतं, असं असतं, बरोबर आहे. आणि हे पण खूप कठीण प्रक्रिया असते. आणि नुसतं पोलीस इन्स्पेक्टर बनायचं तर त्याच्यासाठी नुसतं अभ्यास नाही करायचा आहे, त्याच्यासाठी तुम्हाला स्वतःच्या शरीराला मेहनतसुद्धा करावी लागणार आहे, बरोबर. कारण पळण्याचा सराव त्याच्यामध्ये महत्त्वाचा असतो. 1600 मीटर धावणं काहीतरी असतं, त्याच्यानंतर लांब उडी असते, गोळाफेक असतं, हे सगळी कामं तुम्हाला करावी लागतात तिकडे, बरोबर आहे. आणि त्याचा सराव करण्यासाठी आता मला तरी वाटतं महाराष्ट्रामध्ये भरपूर अकॅडमी आहेत, भरपूर असे कोचिंग अकॅडमी आहेत जे तुम्हाला ह्याचा सगळ्यांचा सराव करून देतात. फी भरली तर ती लोकं करून देतात, बरोबर आहे. मग माझं तरी एक म्हणणं असेल, ज्यांना पोलीस इन्स्पेक्टर बनायचं असेल किंवा पोलीस खात्यामध्ये जायचं असेल तर त्यांनी 12वी नंतर अशा इन्स्टिट्यूटमध्ये लगेच प्रवेश घेऊन घ्यावा.
कारण जो वॅकेशन असतो त्याच्यामध्ये तुम्हाला अभ्यास तर नसणार आहे, ते तुम्हाला चांगल्या कसरती शिकवतील आणि त्याच्यामध्ये तुम्ही काय कराल, आपला लेखी अभ्याससुद्धा चालू कराल. बरोबर आहे. तर वेळ वाया घालवू नका, वेळ वाया घालवू नका. 13वी 14वी 15वीमध्ये तुम्ही रेग्युलर अभ्यासासोबत पोलीस खात्याचा जो अभ्यास असतो तो पण करायला लागा. बरोबर आहे. तर नक्कीच 15वीच्या नंतर तुम्हाला नक्कीच पोलीस खात्यामध्ये यश नक्कीच मिळेल. आणि एकदा का पोलीस खात्यामध्ये तुम्ही रुजू झाला तर पोलीस खात्यामध्ये त्यांच्या इंटरनलसुद्धा काही एक्झाम्स असतात, त्या एक्झाम देऊन तुम्ही पुढे प्रमोशनला सुद्धा जाऊ शकता. बरोबर आहे. तर पोलीस खरंच आपल्या देशाचे जे मेन आहेत स्तंभ, पोलीस बनणं खूप आदर्श आहे ते. बरोबर आहे. आता तुम्हाला माहिती असेल आपले IPS विश्वास नांगरे पाटील साहेब आदर्श सगळ्यांचे, तसंच. बरोबर आहे मित्रांनो. त्याच्यानंतर IAS IPS बनायचं असेल तर तुम्हाला UPSC द्यावीच लागते. बरोबर आहे. UPSC देणं एवढी सोपी नाही. सर्वात कठीण परीक्षा, महाकठीण परीक्षा ती UPSCच असते. त्याच्यामध्ये इंटरव्ह्यूपर्यंत पोहोचणं खूप कठीण असतं आणि जे पोचतात आणि जे सिलेक्ट होतात खरंच ते एकदम हिरा म्हणून चमकतात. बरं मित्रांनो. तर 15वी नंतर तुम्हाला काय काय करता येईल हे सुद्धा मी सांगितलेलं आहे. अजून कोणता कोर्स राहिला आहे का 15वी नंतर? हां, बहुतेक मुलांचं एक ऑप्शन असतं. बहुतेक विद्यार्थी मला सांगतात की सर मी कॉम्प्युटरचे हे कोर्सेस केलेले आहेत, लाईक MSc IT केलं आहे, टॅली केलेलं आहे, हे ते केलं आहे, GSTचा कोर्स केला आहे. मान्य आहे मला. हे सर्टिफिकेट कोर्सेस असतात. तुम्हाला सर्टिफिकेट भेटतं, डिग्री नाही भेटत तुम्हाला. डिग्री फक्त 15वीलाच भेटते तुम्हाला. मित्रांनो, कागद सेमच असतो, त्याच्यावर सर्टिफिकेट, याच्यावर डिग्री लिहिलेलं असतं, पण डिग्रीला महत्त्व असतं. कागद तर सेमच असतो ना. बरोबर आहे की नाही. म्हणून डिग्रीला पहिले महत्त्व द्या. आणि तुम्ही जर सर्टिफिकेट कोर्सेस केले असतील तर त्याचे सर्टिफिकेट सांभाळून ठेवा. जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यूला जाल तेव्हा ते सर्टिफिकेट एका फाईलमध्ये जमा करून ठेवा आणि ती फाईल इंटरव्ह्यू पॅनलला द्या. आणि नक्कीच त्याच्यामध्ये तुमचे काय ॲड ऑन होतील. ॲड ऑन म्हणजे काय, तुम्हाला चांगले ग्रेड भेटतील इंटरव्ह्यूमध्ये. बरोबर आहे. त्याच्यानंतर 15 नंतर अजून एक करता येतं, ते म्हणजे काय, बँकेच्या एक्झाम देता येतात. यस, बँकेच्या एक्झाम देता येतात. आता बहुतेकांना बँकर बनायची खूप हौस असतं. बँकर बनणं एवढं सोपं नाही आहे. डिग्री तर लागते. काही ठिकाणी MBA हा कोर्ससुद्धा लागतो. लक्षात ठेवायचं. BCom MBA कोर्ससुद्धा लागतो. आणि काही ठिकाणी एक्झाम थ्रू सिलेक्शन केलं जातं. बरोबर आहे. त्याची पण पुस्तकं बाजारात भेटतात. बँकेच्या एक्झाम्सची त्यांची रचना कशी असते ते तुम्हाला त्या पुस्तकामध्ये किंवा त्या पर्टिक्युलर वेबसाईटवर तुम्हाला नक्कीच भेटेल. बरोबर आहे. तर बँकेमध्ये तुम्ही लागू शकता. बरोबर आहे. आता एवढं सगळं मी सांगितलं तुम्हाला, कधीपासून मी बोलतो आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून एक 12वीच्या नंतर अजून एक पर्याय उरला आहे, तो म्हणजे तुम्ही हे करू शकता, BTech इन बायोटेक्नॉलॉजी. येस, यू कॅन डू BTech इन बायोटेक्नॉलॉजी. बायोटेक्नॉलॉजी पण हा असा विषय आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला खरंच वेगवेगळे तंत्रज्ञान शिकवलं जातं, प्रॅक्टिकलसुद्धा शिकवलं जातं. हे तर मी मानतो. आणि एका व्यवसायाविषयी मी अजूनपर्यंत बोललो नाही आहे, तो 12वीच्या नंतर तुम्ही करू शकता. 15वीच्या मुलांसाठी मी जेवढं सांगितलं तेवढंच काफी आहे. पण 12वीच्या मुलांसाठी अजून एक कोर्स आहे, तो म्हणजे BSc नर्सिंग. येस, BSc नर्सिंग करू शकता तुम्ही. बरोबर आहे. नर्सिंग, आता तुम्हाला वाटेल नर्स म्हणजे यार फिमेलच असते, म्हणजे स्त्रीच असते, पुरुष नसतो, असं काही नाही आहे. आजच्या जगामध्ये मेल आणि फिमेल दोन्ही नर्स असतात. बरोबर आहे. तर BSc नर्सिंग केलं तर नक्कीच तुम्हाला फ्युचर आहे. कारण तुम्हाला माहिती आहे आज देशावर जे संकट आलेलं आहे त्याच्यामध्ये नर्स किती महत्त्वाची भूमिका बजावत आहेत हे तुम्हाला माहितीच आहे. बरोबर आहे. पोलीससुद्धा महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. बरोबर. तर तुम्ही BSc नर्सिंग ह्याच्यासाठी बहुतेक मुलं मला विचारतात सर कोणती एक्झाम द्यावी लागते का. तर नॉर्मली काही इन्स्टिट्यूट एक्झाम घेतात, पण काही ठिकाणी डायरेक्ट ॲडमिशन भेटतं. काही इन्स्टिट्यूट एक्झाम घेतात स्वतःच्या, पण काही ठिकाणी डायरेक्ट ॲडमिशन भेटतं. आणि काही ठिकाणी डायरेक्ट ॲडमिशन तुम्हाला भेटतं. बरोबर आहे. त्याच्यानंतर अजून एक कोर्स तुम्ही करू शकता, डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी, DMLT बोलतो आपण त्याला, डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी. हा पण एक आता चांगला व्यवसाय आहे. आता याच्यामध्ये काय शिकवलं जातं, तर तुम्हाला वेगवेगळे सॅम्पल ॲनालाइज करायला शिकवलं जातात. आता तुम्हाला माहिती आहे एखादं जण आजारी पडलं तर त्याची पहिले ब्लड टेस्ट करावीच लागते. काय आजार झाला त्याच्यावरून तर कळतं. बरोबर आहे ना. ब्लड टेस्ट केली जाते, सिरम टेस्ट केली जाते. बरोबर आहे.
स्क्वॅब टेस्ट असते ते तुम्हाला माहिती आहे. तर ह्या सगळ्या टेस्ट त्या DMLT कोर्समध्ये शिकवल्या जातात, बरोबर आहे. आणि त्यांची खरंच खूप गरज आहे. तुम्हाला माहिती आहे रक्त तपासणी काय घरी होऊ शकत नाही आहे, घरी नाही होऊ शकत, ती एका लॅबमध्येच जातात. आणि लॅबचं हेड जे आहे ते DMLT केलेलंच असतात, हे लक्षात ठेवा, बरोबर. तर तुम्ही हा कोर्ससुद्धा बाळांनो करू शकता, बरोबर. तर DMLT आरामशीर करू शकता तुम्ही, ठीक आहे. तर असे वेगवेगळे कोर्सेस मी तुम्हाला सांगितलेले आहेत. माझे बहुतेक विद्यार्थी नॉर्मली डिप्लोमा इन ऑप्थॅल्मॉलॉजीसुद्धा करत आहे. ऑप्थॅल्मॉलॉजी किंवा स्किन स्पेशालिस्ट, ओके. जे डॉक्टर्स असतात ना स्किन स्पेशालिस्ट, ते तुम्हाला सायन्समध्येच करता येईल. तसे स्पेशालिस्ट तर तुम्हाला कसे करता येणार आहे. त्याच्यानंतर मला तरी वाटतं फिजिओथेरपिस्ट हे सुद्धा तुम्हाला करता येईल, सायन्समध्ये बोलतो मी, ओके. त्याच्यासाठी CET द्यावी लागते, हे लक्षात ठेवा, ओके. तर असे मी तुम्हाला वेगवेगळे कोर्सेस सांगितलेले आहेत आणि नक्कीच हे कोर्सेस तुमच्या फायद्याचे असतील, बरोबर आहे. आता मी जे कोर्सेस सांगितलेले आहेत, ते मी मेन कोर्सेस सांगितले, लक्षात ठेवायचं, मेन ज्याच्यामध्ये तुम्हाला भविष्य आहे. अजून भरपूर कोर्सेस आहे, ढिगभर कोर्सेस पडले आहेत, पण मित्रांनो जे मी सांगितलं आहे ते कोर्सेस जर तुम्ही केले तर पुढे तुम्हाला व्हॅल्यू भेटणार म्हणजे भेटणार, हे लक्षात ठेवा, ठीक आहे. तर आता मित्रांनो मी तुम्हाला कोर्सविषयी माहिती दिली. आता मी काही स्वतःच्या मनातलं थोडंसं माझ्या बोलतो. नुसतं कोर्सबद्दल माहिती घेऊन चालत नाही. आता 15वी नंतर, 12वी नंतर तर काय एवढं सांगू नाही शकत, पण 15वी नंतर तुमची एक वेगळी लाईफ चालू होते. कारण 15वी नंतर तुम्ही घराला आधार देणारे झालेले असतात, हे लक्षात ठेवा. 15वी नंतर जर तुम्ही घरी बसलेला आहात तर चुकीचं आहे. आता घरी का बसलेले असतात, कारण आपल्या कॅपॅसिटीचा जॉब नाही भेटत, बरोबर ना. असे बहुतेक जणांचं म्हणणं आहे. का असं म्हणणं आहे? अरे तुम्ही एखाद्या जॉबला जा, भले तुमचा सुरुवातीचा पगार कमी असेल, पण त्या पगारामुळे निदान तुमचं घर तरी चालेल. घरात बसण्यापेक्षा तुम्ही ते केलेलं बरं आहे की नाही. येस सर, ठीक आहे. आणि खरंच तुमच्यामध्ये जर एखादा छंद असेल ना, स्वतःची हॉबी असेल ना, तो जोपासा. त्यासाठी मी एक उदाहरण देतो, घडलेलं उदाहरण आहे. एक उदाहरण देतो. एक मुलगी होती 13वीला सायन्समध्ये, आणि 12वीला जे वॅकेशन लागलं ना, 12वीला एक वॅकेशन लागलं. त्या वॅकेशनमध्ये तिने शिवणकाम शिकून घेतलं, कारण शिवणकाम टेलरिंग हे तिला खूप आवडायचं. तिने ते शिकून घेतलं आणि 13वी 14वी 15वी हे तिन्ही वर्ष तिने रेग्युलर बेसिसवर केलं शिक्षण, डिग्री पण घेतली आणि त्याच्यासोबत तिने एके ठिकाणी शिवणकामाचा जॉब पण केला 3 वर्ष. आता हातामध्ये डिग्री आली आहे तर तिला वाटलं काहीतरी आपण दुसरीकडे नोकरी करूया, तर ती गेली नोकरीसाठी. 2-3 ठिकाणी तिने इंटरव्ह्यू दिला. इंटरव्ह्यू दिल्यानंतर काही दिवसांनी तिला कॉल आला की बाबा यू आर रिजेक्टेड. आता काय माहिती कंपनीच्या अपेक्षा तिच्याकडून पूर्ण नसेल झाल्या म्हणून. मग तिने एके दिवशी काय केलं, तिच्या मित्राला बोलवलं कॉलेजमध्ये. तर तिच्या मित्राला माहिती होतं की बाबा हिला नोकरी भेटली नाही म्हणजे ही हताश असेल, निराश असेल. मग तो तयारी करूनच आला होता की बाबा मी हिचं सांत्वन करणार. तो गेला कॉलेजमध्ये, तिकडे बसलेली होती, त्याला सगळं माहिती होतं. तो सांत्वन करणार तिचं, तो सांत्वन करणार तितक्याच ती बोलली की मला सांत्वन नको आहे. तो बिचारा एकदम आश्चर्यचकित झाला. अरे तुला सांत्वन नको तर काय? ती बोलली तू मला मदत करशील का? तो बोलला हां करेल मदत. तू मला एक काम कर ना, मला ती कपडे शिवायची मशीन घेण्यासाठी थोडं भांडवल पाहिजे. अरे मला थोडा पैसा पाहिजे, तो एवढा देशील का? मी तुला नक्कीच तो रिटर्न करेल. आता त्याची कुठेतरी चांगली ओळख होती तर त्याने सांगितलं हो मी तसं करून देतो. त्याने केलं आणि तिला मशीन घेऊन दिली. आता तिने ती मशीन घरात आणली, त्याच्यावरच ती कपडे शिवायला लागली आणि 3 वर्षामध्ये तिने जॉब पण केला होता आणि तिने शिवणकामचा कोर्ससुद्धा केला होता. आणि त्याच्यामध्ये ती एवढी शिकली होती की तिचा हात एवढा बसला होता कापडांवर की परफेक्ट डिझाईनचे कपडे ती बनवायला लागली होती. मग त्या एरियामध्ये ती एवढी फेमस झाली की कुठेही लग्न सोहळा असू द्या किंवा कोणताही सोहळा असू द्या, कपडे शिवायला तिच्याकडे द्यायचे. आता तिच्याकडे एवढं काम येऊ लागलं की एकटी तर सांभाळता येईना. त्यामुळे तिने हाताखाली जवळजवळ 10 ते 12 स्त्रियांना ठेवलं. त्याच्यानंतर एकट्या घरामध्ये ते एवढं पुरत नव्हतं, तर तिने 2-3 मशीन घेतल्या आणि मोठी जागा घेतली. मोठी जागा पहिले भाड्याने घेतली, मग एवढा पैसा येऊ लागला की तिने ती जागाच विकत घेतली. त्या जागेची मोठी जागेत निर्माण केलं आणि आता तिच्याकडे 50 ते 60 स्त्रिया काम करत आहे. मशीन पण तेवढ्याच आहे आणि ती एक फॅशन इंडस्ट्री बोलण्यापेक्षा टेक्स्टाईल इंडस्ट्रीमध्ये, कापड उद्योगामध्ये ती एक आता मोठी उद्योजिका झालेली आहे.
ती स्वतःचं नावसुद्धा आता करते. मला तुम्ही सांगा, ती फक्त नोकरीच्या भरोश्यावर बसली असती तर ती असं तिने करू शकली असती का? नाही करू शकली असती. तिने आपला छंद जोपासला. त्या छंदाच्या जोरावर ती एवढी मोठी झालेली आहे. आणि बहुतेक लोकं अशी भरपूर उदाहरणं आहेत जी स्वतःच्या छंदावर खूप मोठे झालेले आहेत. बरोबर आहे. काही जणांना नेमबाजीचा शौक असतो तर त्यांनी नेमबाजीमध्ये करिअर केलेलं आहे. बरोबर आहे. काही जणांना कसरत करण्याचा शौक असतो तर त्यांनी स्वतःच्या बॉडी बिल्डिंगवर मेहनत केलेली आहे. अशी उदाहरणं पण आहेत तुमच्याकडे. म्हणून स्वतःचा छंद पहिले जोपासा, कारण तो छंद आयुष्यभर तुमच्यासोबत टिकून राहणार आहे. बरोबर. ही एक गोष्ट म्हणजे स्वतःचा छंद जोपासा. दुसरी गोष्ट चिकाटी. आता चिकाटी म्हणजे काय? तर चिकाटी म्हणजे एखादं काम हातात घेतलं ना त्याला पूर्णच करायचं आहे. त्याला पूर्ण केल्याविना तुम्ही स्वस्थच बसू नका. आता याचं पण एक उदाहरण देतो. तर एक मुलगा होता आणि तो मुलगा डिग्री घेतली त्याने आणि तो एका चांगल्या कंपनीमध्ये जॉबला लागला. तिथे त्याला 10,000 पगार होता. 10,000 त्याला पगार होता. चाललं होतं त्याचं. आणि एके दिवशी त्याला त्याचा दुसरा मित्र भेटला. तो पण तेच काम करायचा, हा करायचा आणि त्याला तिथे 15,000 पगार होता दुसऱ्या कंपनीमध्ये. मग त्याने ऑफर दिली की बाबा तू इथे 10,000मध्ये हे काम करतो, माझ्याकडे तेच काम 15,000मध्ये कर ना. तो बोलला ठीक आहे. नोकरीला त्याने टर्मिनेशन लेटर दिलं बॉसला आणि तो दुसरीकडे गेला. तिथे पण त्याचा चांगला हात बसलेला होता तर नॉर्मली त्याने तिथे चांगलं केलं. मग पुढे जाऊन जवळजवळ 2 ते 3 महिने चांगली नोकरी केली तिथे आणि 4थ्या महिन्यामध्ये त्याला कुठेतरी तिसरा मित्र भेटला. तो पण तेच काम करायचा दुसऱ्या कंपनीमध्ये, पण त्याला तिथे 25,000 ते 30,000 पगार होता. 30,000 पगार होता, मानून घेऊया 30,000 पगार. ह्याच्या डोक्यामध्ये ट्यूब पेटली. ज्याला 10,000 पगार होता त्याने पुन्हा ती नोकरी सोडली आणि दुसरीकडे गेला. पण ज्याला 15,000 पगार होता त्याचा दुसरा मित्र, त्याने नोकरी नाही सोडली. तो बोलला ह्या नोकरीमुळे माझं घर चालतं आहे असं. मग त्याने ती नोकरी नाही सोडली आणि तो तिथेच राहिला. पण हा 10,000वाला तिकडे गेला, 30,000 त्याला पगार भेटू लागला. म्हणजे त्याच्या अपेक्षा वाढत होत्या. मग काय झालं काय माहिती, असं त्याने 4-5 वेळा केलं आणि 5व्या ठिकाणी तो जॉबला चिकटला. 5-6 महिने होत आले होते आणि ती कंपनी बंद झाली. जॉब त्याचा गेला. आता त्याने वेगवेगळ्या ठिकाणी अप्लाय करायला सुरुवात केली त्याच फील्डमध्ये, कारण त्याला तेच काम येणार होतं. त्याने त्या फील्डमध्ये काम करायला म्हणजे आपला बायोडेटा द्यायला सुरुवात केली. पण त्याचं नाव एवढं बदनाम झालं होतं, कारण तुम्हाला एवढं माहिती आहे की इंडस्ट्रीमध्ये बॉस जे असतात, जे मालक असतात ते प्रत्येकाशी कनेक्टेड असतात. बरोबर आहे. मग त्याचं नाव बघितलं, अरे त्याला नोकरीच देणार नाही, कारण हा नोकरी सोडून जातो. आता मला सांगा, तो जर एकाच नोकरीला जर त्याने स्वतःच्या मेहनतीने अजून काम केलं असतं, 10,000चे त्याचे 15,000 झाले असते, 15,000 त्याचे 20,000 झाले असते, 20,000चे त्याचे 30,000 झाले असते, पगार वाढला असता नक्की. पण त्याने चिकाटी ठेवली नाही. तर मित्रांनो, असं कधीच करू नका. लक्षात ठेवा, बिझनेसमध्ये आणि नोकरीमध्ये तुमचं नाव महत्त्वाचं असतं. तुमचं नाव घेताच तुमचं काम झालं पाहिजे, असं लक्षात ठेवा. बरोबर. पहिलं मी तुम्हाला सांगितलेलं आहे की नॉर्मली तुमचे छंद जोपासा. दुसरं चिकाटी. तिसरी मेहनत तुम्हाला जास्त करावं लागणार. मेहनतीशिवाय कोणी काही देऊ शकत नाही. आणि चौथी गोष्ट म्हणजे मित्रांनो, वेळ पाळा. आता वेळ पाळा म्हणजे काय, तर एखाद्याला तुम्ही टायमिंग दिला आहे 12चा आणि तुम्ही जाताय 12:45 किंवा 1ला आणि तो बिचारा तिथे ताटकत उभा आहे तुमच्यासाठी आणि तुम्ही आल्यानंतर 10 मिनटं मीटिंग संपून निघून जाता. हे चुकीचं आहे, कारण त्याचा पण वेळ त्यांनी वाया घालवलेला असतो ना. बरोबर आहे. तर आता वेळेच्या बाबतीत मी काही पुस्तकं वाचत होतो, तर त्याच्यामध्ये मला एक जी कथा आहे ती खूप आवडली होती. ती कथा अशी होती आणि ती कथा मी भरपूर ठिकाणी सांगितलेलीसुद्धा आहे की तुम्हाला माहिती आहे हॉलिवूड चित्रपट मिशन इम्पॉसिबल हा पिक्चर खरंच खूप चांगला आहे. तुम्ही बघा. थ्रिलर चित्रपट आहे. पूर्ण टेक्नॉलॉजीने भरलेला चित्रपट आहे टॉम क्रूज हॉलिवूडमधला नावाजलेला हिरो. बरोबर आहे. आणि तो चित्रपट तुम्ही जर सुरुवातीला बघायला घेतलात, शेवट होईपर्यंत तुम्ही त्याला सोडणार पण नाही चित्रपटाला. एवढा सुंदर चित्रपट आहे तो. मग एके ठिकाणी स्टेजवर असताना मी विचारलं, माझे तिथे जे लिस्नर होते, श्रोते होते, त्यांना विचारलं की बाबा हा चित्रपट बनवण्यासाठी किती कालावधी लागला असेल, किती वेळ लागला असेल. तर काही जणांनी सांगितलं की 2 वर्ष लागले, काही जणांनी सांगितलं की 1.5 वर्ष लागला, काही जणांनी सांगितलं कमीत कमी 1 वर्ष लागलंच असेल. म्हटलं ठीक आहे. पण मी नंतर बोललो, मित्रांनो, हा चित्रपट बनण्यासाठी फक्त 49 डेज 49 दिवसच लागलेत. सगळेजण अवाक. आणि आता तुम्ही बस आश्चर्यचकित झाला असाल, कारण तुम्हाला आत्तापर्यंत ते माहिती नव्हतं. बरोबर आहे. तुम्हीसुद्धा आश्चर्यचकित झाला असाल.
49 दिवस लागले फक्त. 49 दिवस म्हणजे जवळजवळ 1.5 महिन्यामध्ये हा चित्रपट तयार झाला. आणि जो एवढा बॉक्स त्यांच्या जो हॉलिवूडचा आहे, हॉलिवूड थिएटरमध्ये एवढा फेमस झाला तो चित्रपट, चांगली कमाई केली त्याने. किती दिवसामध्ये? 49 दिवसामध्ये तो तयार झाला. आता 49 दिवसामध्ये का तयार झाला? कारण तिकडे लक्षात ठेवा, वेळेला महत्त्व देतात. तो अभिनेता असू दे, निर्देशक असू दे, डायरेक्टर असू दे किंवा निर्माता असू दे, प्रोड्युसर असू दे, तिथे प्रत्येकाला वेळेचं महत्त्व समजतं, म्हणजे समजतं मित्रांनो. आणि त्यांनी वेळ पाळली की आज ह्या चित्रपटाचा एवढा भाग चित्रित झालाच पाहिजे, आणि तेवढा त्यांनी तेव्हा करूनच घेतला. हे लक्षात ठेवा. 49 दिवसामध्ये तो चित्रपट तयार झालेला आहे. तर आपण असं करतो का? नाही. आपल्याकडे वेळेला महत्त्व देत नाही आपण. मग वेळेला जो महत्त्व देतो तोच पुढे जातो. आपण हातामध्ये फॅशनेबल घड्याळ तर घालतो, फॅशनेबल घड्याळी असतात, पण त्या घड्याळीमध्ये जो टाईम असतो तोच पाळत नाही. काय फायदा आहे? बरोबर आहे. लक्षात ठेवा, जर तुम्ही वेळेला महत्त्व दिलं तर वेळ तुम्हाला महत्त्व देईल, आणि तुम्ही वेळेला लाथ मारली तर वेळसुद्धा तुम्हाला लाथ मारल्याशिवाय राहणार नाही आहे. सूर्य चंद्र आपली वेळ पाळतात. माहिती आहे तुम्हाला, सूर्य सकाळी 4:10 उगवणार म्हणजे उगवणार. तो थोडी असा बाबा मला झोप आली आहे, मी झोपतो, मी नाही आता उगवणार आहे. चंद्रसुद्धा रात्रीच्या वेळीच उगवतो. मग तुम्ही बघत असाल चंद्र कधी सकाळी उगवला आहे, सूर्य कधी रात्री उगवला, असं नाही ना. मग सूर्य आणि चंद्र जर स्वतःची शिस्त पाळत असते, स्वतःची वेळ पाळत असते, तर आपण त्यांच्यासमोर कोण आहोत? बरोबर. हे लक्षात ठेवा मित्रांनो. तर नेहमी वेळ पाळा. आणि सर्वात महत्त्वाचं, बहुतेक जण 15-20 नंतर बहुतेक जणांच्या मनामध्ये पगाराविषयी, पेमेंटविषयी खूप मोठी ही असते, म्हणजे गैरसमज असतो की मला नोकरी लागली तर मला सर्वात जास्त पगार पाहिजे. तर एके ठिकाणी तुम्ही नोकरीला गेलात आणि तुम्ही समोरचा विचारणारच, तुम्हाला जो इंटरव्ह्यू घेणार तो तुम्हाला विचारणारच आहे की तुला किती पगार पाहिजे. तुम्ही बोललात, तुमची ऑब्व्हियसली ही मोठी असते ना, आशा मोठी असते, सर मला 20,000 पाहिजे. अरे तिकडे जो मॅनेजर काम करतो त्याला 15,000 आहे, तुला 20,000 कुठून देणार? म्हणून कुठेही इंटरव्ह्यूला जाण्यापूर्वी लक्षात ठेवा, कुठेही इंटरव्ह्यूला जाण्यापूर्वी मित्रांनो, नक्कीच त्या कंपनीबद्दल तुम्ही माहिती मिळवा, तिकडच्या एम्प्लॉईजबद्दल माहिती मिळवा, त्या कंपनीचा बॅकग्राऊंड काय आहे त्याच्याबद्दल माहिती मिळवा. त्याच्यानंतर तुमचं पेमेंट डिसाईड करा, आणि तेवढं पेमेंट इथे सांगा. मित्रांनो, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. आपल्याला वाटतं की आपल्याला आता डिग्री भेटली तर 10,000 15,000 असा पगार आपल्याला भेटला पाहिजे, असं नसतं. सुरुवातीला खूप कमी पगार भेटतो. कारण सुरुवातीलाच तुम्हाला त्यांनी जर 1,00,000 रुपये पगार दिला तर तुमची ग्रोथ कधी होणारच नाही. तुम्ही बोलणार सर असं कसं? अरे 1,00,000 रुपये पगार भेटतो आहे, तो 1,00,000 म्हणजे आपल्या मानाने तो खूपच जास्त झालं ना. मग तुम्ही काय करणार? पुढे काम तेच करत राहणार, आणि तुमचा पगार वाढणार नाही तरी तुम्हाला चालेल की माझं 1,00,000 मध्ये होतं आहे. आणि तेच जर तुम्हाला 10,000 पगार असेल तर 10,000 तर 20,000 कधी होतो, 20,000 तर 30,000 कधी होतो, 30,000 तर 40,000 कधी होतो, 40,000 तर 50,000 कधी होतो, हे तुम्ही बघणार. आणि तुमचा परफॉर्मन्स तेवढा वाढत राहील. आणि सुरुवातीलाच तुम्हाला चांगलं दिलं तर नाही परफॉर्मन्स चांगला. कंपनीची पण एक मानसिकता असते ना. मी सुद्धा स्वतः 300 रुपयावर काम केलेलं आहे. माझा पहिला पगार 300 रुपये होता. त्या दिवसाचे त्यावेळेचे 300 म्हणजे आत्ताचे जवळजवळ 3,000 आहेत, हे लक्षात ठेवा. त्यावेळेचे 300 म्हणजे आत्ताचे 3,000. मी कधीही कोणत्याही कामाला छोटं मानले नाही. सगळी कामं मी केलेली आहेत. झाडू मारणं, लादी पुसणे, सगळी कामं मी केलेली आहेत. पण कधी कोणत्या कामाला छोटं नाही मानलं. कोणतेही काम छोटं नसतं, पण आपला त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन खरंच खूप छोटा असतो. नका असं करू. ज्या उद्योगधंद्याने आपल्या घरची चूल जळते, आपल्या घरी अन्न येतं आहे, ते काम म्हणजे आपल्यासाठी एक दैवतच असलं पाहिजे. बरोबर आहे. तर मित्रांनो, स्वयंशिस्त पहिली महत्त्वाची. तुमची छंद जोपासा, जिद्द कायम ठेवा, मेहनत तुम्ही करा, आणि लक्षात ठेवा मेहनतीला दुसरा पर्याय नाही. बरोबर आहे. तर मी तुम्हाला काय करायचं आहे, किती कोर्सेस आहे ते सगळं सांगितलं आहे. त्याच्यानंतर माझं थोडंसं मनातलं होतं तुमच्याशी बोलायचं, तर मी ते सुद्धा बोललेलो आहे. ठीक आहे. तर आता मी माझा लेक्चर एंड करतो आहे. पण लेक्चर एंड करण्यापूर्वी मित्रांनो, जे वाक्य मी नेहमीच माझ्यासाठी इन्स्पिरेशनल राहिलेलं आहे, जे नेहमी माझ्यासाठी प्रेरणादायक आहे, ते वाक्य मी बोलतो आहे. सपने उनके पूरे नहीं होते, सपने उनके पूरे नहीं होते जिनके ख्वाब बड़े होते हैं. सपने उनके पूरे नहीं होते जिनके ख्वाब बड़े होते. अरे सपने तो उनके पूरे होते जो अपने जिद पे अडे होते. लक्षात ठेवा, जिद्दी बना. आणि जिद्दी बना म्हणजे सगळ्यांसाठी जिद्दी बना असं नाही बोलत आहे मी. आपल्या ध्येयासाठी जिद्दी बना. बरोबर आहे. ध्येय गाठलं तर तुम्हाला एक अशी फिलिंग येईल ना की तुम्ही
खूप मोठे झालेले आहात. ठीक आहे मित्रांनो, चला मग आजच्यासाठी मी तुमचा निरोप घेतो. आता तुम्हाला जे कोर्सेस सांगितलं आहे मित्रांनो, त्याच्याबद्दल तुम्ही विचार करा, वेगवेगळ्या वेबसाईटवर जाऊन त्याच्याबद्दल माहिती मिळवा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला प्लीज 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 कमेंट करा. आणि नक्कीच जर आवडला असेल तर शेअर करा. आणि माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. ओके, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.